श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. आपला दासबोधाचा दशक 8वा आणि समास 3रा आज चालू होणार आहे. आतापर्यंत आपण दशक 8वा समास 2रा पर्यंत अभ्यास केलेलो आहोत. तर गेल्या समासाचं पण नाव सूक्ष्म आशंका निरूपण असंच होतं. तर सूक्ष्म आशंका निरूपण म्हणजे खरंच सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे काय? ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या म्हणून सांगितलेलं आहे. तर ब्रह्म कसं सत्य आहे आणि ते द्वैत नाही, अद्वैत आहे, हे आपल्याला रामदास स्वामी सांगत आहेत. तर द्वैत आपण बघू शकतो, दिसतं आपल्याला. मी वेगळे, भगवंत वेगळा, मी वेगळे, माणूस वेगळं, हा दुसरा, हा तिसरा, असं आपल्याला कळतं. हे झाड आहे, हे पक्षी आहे, प्राणी आहे, हे सगळं आपल्याला कळतं. पण अद्वैत म्हणून म्हणतो ना, म्हणजे अद्वैत म्हणजे काय? दोन नाही, एकच. मी आणि परब्रह्म एकच आहे. हे सांगणं खूप कठीण आहे, वर्णन करणं खूप कठीण आहे. रामदास स्वामी खूप छान वर्णन केलेले आहेत, पण ते प्रत्यक्षात वाचत गेलं तरी कळणं कठीण आहे आणि त्याबद्दल बोलणं तर त्याहूनही कठीण आहे. तरी पण मी प्रयत्न करते की अद्वैत कसं आहे हे सांगायचं मी प्रयत्न करते आहे. पण हे सांगूनही कळणारं नाहीये आणि ऐकूनही कळणार नाही. हे प्रत्यक्ष अनुभवच घ्यावं लागतं. तरी पण आपण रामदास स्वामींचं जे समास लिहिलेले आहे त्याच्यावरून, ओवीवरून आपण प्रयत्न करूया. अद्वैत अनुभवायचं, जाणायचं आपण प्रयत्न करूया. तर आज आपल्याला रेखाताई वाचून दाखवणार आहेत. तर रेखाताई सुरू करा वाचायला. श्री गणेशाय नमः. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदम्. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमद्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानभूतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8वा समास 3रा सूक्ष्म आशंका. श्रीराम. अरे जे जालेची नाही त्याची वार्ता पुससी काही तथापि सांगो जेणे काही संशय नुरे श्रीराम. दोरी करिता भुजंग जळा करिता तरंग मार्तंडा करिता चांग मृगजळ वाहे श्रीराम. कल्पने करिता स्वप्न दिसे शिंपी करिता रूपे भासे जळा करिता गार बसे निमिष्य एक श्रीराम. माती करिता भिंत झाली सिंधू करिता लहरी आली टिळा करिता पुतळी
दिसो लागे श्रीराम. सोन्याकरिता अलंकार, तंतूकरिता झाले चीर, कासवाकरिता विस्तार, हातापायांचा श्रीराम. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब श्रीराम. पृथ्वी करिता झाले झाड, झाडा करता छाया वाढ, धातू करिता पवाड, उंच नीच वर्णाचा श्रीराम. आता असो हा दृष्टांत, अद्वैतास कैचे द्वैत, द्वैते विण अद्वैत, बोलताच न ये श्रीराम. भासाकरिता भास भासे, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमा नसे, म्हणून निरुपम श्रीराम. कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत, द्वैता वेगळे द्वैत, कैसे झाले श्रीराम. विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्त्रफणी, तेने केली उभवणी, अनंत ब्रह्मांडाची श्रीराम. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता जो ईश्वरू, तयापासून विस्तारू, सकळ झाला श्रीराम. ऐसी अनंत नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी, मूळ पुरुष श्रीराम. त्या मूळ पुरुषाची ओळखण, ते मूळ मायाची आपण, सकळ काही करते पण, तेथेच आले श्रीराम. श्लोक. कार्यकारण कर्तृत्वे, हेतू प्रकृती उच्यते, हे उघड बोलता नये, मोडो पाहतो न उपाये, येरवी हे पाहता काये, साच आहे श्रीराम. देवापासून सकाळ प्रवास मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की श्रीराम. सिद्धांते जे निरूपण, ते साधकासी न मने जाण, पक्व नाही अंतःकरण, म्हणून या श्रीराम. अविद्या गुणे बोलिजे जीव, माया गुणे बोलिजे शिव, मूळ माया गुणे देव, बोलिजे तो श्रीराम. म्हणून कारण मूळ माया, अनंत शक्ती धरावया, तेथेची अर्थ जाणावया, अनुभवी पाहिजे श्रीराम. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीच बोलिजे श्रीराम. 30 पर्यंत वाच. अवघी माया विस्तरली, परी हे अधिशेष नाचली, ऐसिया वचनाची खोली, विरुळा जाणे श्रीराम. ऐसे अनुर्वाच्य बोलिजे, परी हे स्वानुभवे जाणीजे, संत संगे विण नुमजे, काही केल्या श्रीराम. माया तोची मूळ पुरुष, साधका न मने हे विशेष, परी अनंत नामी जगदीश, कोणास म्हणावे श्रीराम. नामरूपे माये लागले, तरी हे बोलणे नीटची झाले, तेथे श्रोती अनुमानिले, कासयासी श्रीराम. आता असो हे सकळ ओली, मागील अशंका राहिली, निराकारी कैसी झाली, मूळ माया श्रीराम. दृष्टी बंधन मिथ्या सकळ, परी तो कैसा झाला खेळ, हेची आता अवघे निवळ, करून जाऊ श्रीराम. आकाश असता निश्चळ, मध्ये वायो झाला चंचल, तैसी जाणावी केवळ, मूळ माया श्रीराम. रूप वायोचे झाले, तेणे आकाश भंगले, ऐसे हे सत्य मानले, नवचे की कदा श्रीराम. नवचे की कदा श्रीराम. तैसी मूळ माया झाली, आणि निर्गुणता संचली, येणे दृष्टांते तुटली, मागील अशंका श्रीराम. वायू नव्हता पुरातन, तैसी मूळ माया जाण, ताच म्हणता पुन्हा लीन होतसे श्रीराम. तर आता इथे सूक्ष्म आशंका निरूपण आपण गेल्या वेळेस बघितलं, म्हणजे किती सूक्ष्म गेलं होत जातो आपण, तितकं आपल्याला ब्रह्मापर्यंत जाता येतं. म्हणजे सूक्ष्म आणि जड, हे जड जे आहे ना, आपण जड आहोत, आपली बुद्धी पण जडच आहे, आपलं शरीर पण जडच आहे. आपण सूक्ष्म व्हावं म्हणजे आपण मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणजे काय, विचार कल्पनेच्या बाहेर जायला पाहिजे आपल्याला, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे. म्हणलं तर आपण ह्या जडवस्तूमध्ये राहून चालत नाही. म्हणजे ममता, माया, वस्तू, आपले घर दार, नातेवाईक, हे सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण अडकून राहिलो तर आपण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये अडकून राहणं म्हणजे जड आहे. आणि हे स्थूल म्हणजे जड.
स्थूल असतो आपण, आपली बुद्धी पण स्थूल असते, म्हणजे त्या मायामध्ये ममतेमध्ये अडकून राहतो, सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी असते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकून राहतो. पण ह्याच्यातून आपण जर बाहेर पडलो तर आपण सूक्ष्म होतो. सूक्ष्म झालो म्हणजे काय, मी आणि ब्रह्म देव वेगळे नाही, ह्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो. तर इथं अद्वैतच सांगितलेलं आहे त्यांनी. तर अद्वैत म्हणजे काय, तर देव आणि मी वेगळे नाहीत, आपण एकच आहेत, हे असा अनुभव आहे. पण आपल्याला दिसतंय ते सगळं विश्व हे खोटं आहे का, असं जर आपण विचार केलो तर खरंच खोटंच आहे. पण खोटं म्हणताही येत नाही आपल्याला, कारण प्रत्यक्ष डोळ्यात दिसतंय. म्हणतो ना, कानाने ऐकल्यापेक्षा डोळ्यांनी बघितलेलं खरं असतं, असं आपण म्हणतो की नाही. तर त्याचप्रमाणे आपण हे ऐकणं नाहीये, प्रत्यक्ष आपण दृश्यसृष्टी बघतोय, तर त्याला आपण खोटं कसं समजायचं, तर समजू शकत नाही. पण रामदास स्वामी म्हणतात, म्हणजे रामदास स्वामीच नाही, जे अद्वैत अनुभवलेले आहेत ते प्रत्येक संत हेच सांगतात आपल्याला. आपण वेद पुराण वगैरे सगळं जर आपण वाचलो तर अद्वैतच सांगतात ते. पण ते अद्वैत अनुभवलेले लोकच हे बोलू शकतात, जे अनुभवले नाहीत ते बोलू शकत नाहीत, आणि त्यांना बोलताच येत नाही, हे खरंच आहे. पण रामदास स्वामी ह्या समासामध्ये त्यांनी काय सांगितलंय की अद्वैत हे कसं आहे म्हणून म्हणलं तर, जसं दोरीला पाहून आपण सर्प आहे म्हणून घाबरून जातो, म्हणजे दोरी सत्य आहे, सर्प खोटं आहे. पाण्यावर लाटा येतात, ते पाण्याचे लाटा आहेत, पाणी आणि सर्प वेगळं नाही, एकच आहे. पण आपण ते लाटांनाच बघून आनंद मानत राहतो. ते एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितले, सूर्यामुळे मृगजळ, आपल्याला मृगजळ दिसतं, सकाळी वॉकिंगला गेलं तर समोर पाणी असल्यासारखं दिसतं आपल्याला, पण प्रत्यक्षात तिथं पाणी नसतं, पण आपल्याला तसं भास होतं, ते मृगजळ आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे की शिंपीवर शिंपलं राहतं की नाही, आपण समुद्रामध्ये मिळायचं जे मोती बनतं त्याच्यामध्ये, ते शिंपल्यावर जर सूर्यप्रकाश पडलं तर चांदी असल्यासारखं भासतं आपल्याला, पण ते प्रत्यक्ष चांदी राहत नाही, ते शिंपला असतं. असं त्यांनी कितीतरी उदाहरण दिलं. आणि सोन्यापासून अनेक, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय अद्वैतापासून द्वैत कसं निर्माण होतं, म्हणजे ब्रह्मापासून माया कशी निर्माण होते. तर ते कसं सांगितलंय त्यांनी, एक सोनं आहे, त्या सोन्यापासून 1000 दागिने निर्माण होतात, पण सोनं सोनंच आहे शेवटी, त्या दागिन्यांचे नावं वेगळे आहेत. चांदी चांदीच आहे, त्याचं नाव वेगळं आहे, असं आहे. पण सोनं एकच आहे, असं म्हणून ते सांगतात. तर आपल्याला हे रामदास स्वामींनी सांगितलेलं उदाहरण आहे. पण आपण प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलो तर आपण एकच पीठ असतं, गव्हाचं पीठ असतं, त्याच्यापासून आपण मुळ्याचे पराठे करतो, आलूचे पराठे करतो, मेथीचे पराठे करतो, साधी पोळी करतो, फुलका करतो. हे तर पराठ्याची व्हेरायटी आहेत. आपण फुलका पोळी हे 2 प्रकार समजा, सिंपल आहे. तर त्याच्यामध्ये फुलका आपण नुसतं भाजतो, विस्तवावर भाजतो आपण, आणि पोळी तव्यावर भाजतो, पण दोन्ही एकच आहे, पण टेस्ट थोडं वेगळं लागतं आपल्याला. म्हणजे एकच गहू आहे, एकच गव्हाचं पीठ आहे, पण त्याची इतके व्हेरायटीज करतो. म्हणजे आपण माणूस एक गव्हाच्या पिठापासून इतकी व्हेरायटी बनवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये तिखट मीठ घालतो, किंवा मेथी घालतो, मुळा घालतो, किंवा काय म्हणतात ती काय काय की प्रकार घालतो आपण त्याच्यामध्ये, कोथिंबीर घालतो, कोथिंबीरीचे पराठे म्हणतो आपण, असे काहीतरी प्रकार करतो. त्याला प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे. तर आपण माणूसच भगवंतानी आपल्याला निर्माण केलेला आहे, तर आपण माणसंच एक पिठापासून एवढे व्हेरायटी बनवू शकतो. तर भगवंत आहेत ते, तर ते स्वतः एका एक ब्रह्म म्हणजे जो प्रत्यक्ष शक्ती जी आहे तिच्याकडून ही सगळी माया निर्माण झालेली आहे. म्हणजे हे दृश्यसृष्टी जे सगळं दिसतंय ते सगळं एक गव्हापासून निर्माण झालेलं पीठ आहे, आणि त्या पीठापासून निर्माण झालेले हे सगळे प्रकार आहेत. म्हणून आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन आपल्याला कळू शकतं. म्हणजे आपण हे द्वैत आहे, निर्माण झालेलं सगळं द्वैत आहे. अद्वैत एकच आहे, म्हणजे गहू एकच अद्वैत आहे.
पण ते गव्हाला निर्माण करणारा पण ब्रह्मच आहे बरं का, देव आहे. आपण म्हणतो आपल्याला गहू मिळालं, कुठून मिळालं? ते पहिले जमिनीमध्ये बीज घातलं, बीज घातल्यानंतर झाड. ते पहिले बीज आलं का झाड आलं हेही आपल्याला माहित नाही. म्हणजे हे ब्रह्मानीच निर्माण केलेलं आहे. तर हे अद्वैत हे अनुभवायलाच पाहिजे असं मी म्हणते. म्हणजे मी म्हणणं काय, प्रत्यक्ष तेच आहे. तर आपल्याला रामदास स्वामी असे कितीतरी उदाहरण दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक हे दिलेलं आहे, काय उदाहरण दिलेलं आहे, गीतामधलं 13वा अध्यायामधला 20वा श्लोक जे सांगितलेलं आहे, कार्यकारण कर्तृत्व हेतु प्रकृती विच्यते म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याचं काय आहे, कार्य कारण आणि कर्तृत्व याची मूळ प्रकृती हीच आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे कार्य करणं, ते कार्य करण्यासाठी म्हणून कारण पण लागतं आपल्याला. मग ते कारण झाल्यानंतर कर्तृत्व येतं. म्हणजे एक कार्य केलो तर एक कार्य करणं म्हणजे एक लग्न करायचंय समजा, तर ते लग्न कशाला करायचंय, आपल्या मुलीचं लग्न व्हावं, तिचं एक संसार चांगलं व्हावं म्हणून त्याला एक कारण आहे. आणि ते झाल्यानंतर ते कर्तृत्व आपल्याला हे होतं, म्हणजे ते झालेलं एक आनंद वेगळा असतं. तर हे त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा असंच निर्माण केलेलं आहे. पहिले कार्य केलेलं, त्याला कारण काय म्हणून, म्हणजे आपलं सगळं त्याला बघावं वाटलं भगवंताला की एक दृश्यसृष्टी मी निर्माण करतो. मग ते निर्माण केल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये सगळे आपण संसार करतोय, आपलं काय म्हणतात व्यवहार करतोय, हे सगळं त्याला तो बघतोय वरून, बघून तो एक प्रकारचा आनंद, कर्तृत्व म्हणजे तो केलेल्याचं कर्तृत्व तो अनुभवतोय. पण हे सगळं निर्माण केलं म्हणून म्हणतोय, पण अद्वैत म्हणून म्हटल्यानंतर निर्माण कुठून झालं हे फार अवघड आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा एक काय वाटतंय, या विश्वामध्ये सगळीकडे मायाचा विस्तार आहे, परंतु ती अगदी सर्वस्वी खरी नाही. या म्हणण्याचा जो खोल सूक्ष्म अर्थ आहे तो बरोबर जाणणारा क्वचितच आढळतो. म्हणजे हे माया निर्माण केलेलं ब्रह्म सुद्धा दिसतच नाही, निर्विकार निर्गुण निर्विकार निर्विकल्प असंच आहे. तो कल्पनेच्या बाहेर आहे, आकार नाहीये, त्याला गुण नाहीये, असा तो आहे. मग तो दिसणार कसा आपल्याला, हे फक्त अनुभव घेतलेल्यांनाच कळतं. ते या मायेला अनिर्वाच्य म्हणतात. म्हणजे आपण गेल्या वेळेस मला वाटतं 5व्या की 6व्या दशकामध्ये आपण 7व्या दशकामध्ये अनिर्वाच्य म्हणून आपण म्हणलो होतो. अनिर्वाच्य म्हणजे बोलताच येत नाही. म्हणजे ब्रह्माबद्दल बोललं किंवा मायेबद्दल, पण माया म्हणून पण किती सांगू शकतो. एक आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, झाड दिसतंय, घर दिसतंय, गाड्या दिसतायत, हे दिसतंय ते दिसतंय, पण त्याच्या पलीकडे सुद्धा आपण म्हणतो ना, आता हे मोबाईल निर्माण केलेले आहेत. मोबाईलमध्ये एक छोटंसं चिप असतं, एक छोटंसं, त्याच्यावरून आपल्याला सगळं हे सगळं म्हणजे डाटा सगळं आपल्याला मिळत असतं. गुगल म्हणून म्हणतो. गुगल म्हणजे काय, गुगल आपल्याला वरून पूर्ण पृथ्वी दाखवते आपल्याला. गुगल सर्च करतो म्हणून म्हणतो आपण. त्याच्यानंतर गुगल मॅप म्हणून म्हणतो. आजकाल तर गुगल मॅपचं किती हे झालेलं आहे. म्हणजे ते काय आपल्याला कोण कुठं राहतं त्यांचं नुसतं ऍड्रेस घातलं तर आपल्याला रस्ता दाखवतो गुगल मॅप. म्हणजे इतकं सूक्ष्म आपल्याला हे केलेलं आहे. तर हे न दिसायच्या सुद्धा गोष्टी आहेत. आपण म्हणतो दिसतंय, तर माया इतकं विस्तारलेलं आहे. तर हे मायाच खोटं आहे म्हणणं फार अवघड आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला अनुभवावंच लागतात. त्याच्यानंतर ते काय म्हणालेत की निर्विकार ब्रह्मामध्ये मूळ माया कशी उत्पन्न झाली. ब्रह्मच जर निर्विकार आहे, परब्रह्मच जर निर्विकार आहे, त्याच्यातून एक वस्तू, आता आपण गव्हाचंच उदाहरण घेतलो, गहू घेतलो, एवढे गहू घेतलो, ते आपण दळल्यानंतर त्याचे पीठ निर्माण होते. पीठ झाल्यानंतरच की मग आपण त्याचे धिरडं करतो, पोळी करतो, पराठे करतो, सगळं करतो. पण पहिले गहू दिसतंय आपल्याला, पण ब्रह्मच निर्विकार आहे हे कसं आपल्याला पचतं, म्हणजे पचवूच शकत नाही. म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. तर त्याचं उत्तर त्यांनी कसं दिलेत म्हणून म्हणलं तर, नजरबंदीचा खेळ. म्हणजे आपण जे जादूगर म्हणून बघतो की नाही, जादू लहान पोरांच्या वाढदिवसाच्या वेळेस वगैरे जादू वगैरे करतात की नाही, काही नसताना एकदम एक फ्लॉवर पॉट काढून दाखवतात, काही नसताना एक अंडाच काढून दाखवतात, माणूस नसतो तिथं माणूस म्हणून दाखवतात. तर ते एक जादू आहे.
त्याचप्रमाणे ब्रह्मसुद्धा आपल्याला हे सगळं जादूनी निर्माण केलेलं आहे. जादू म्हणजे नजरबंदीचा खेळ आहे म्हणून म्हणतायत ते. तर तसं आहे. तर त्याच्यानंतर आकाश अत्यंत निश्चल आहे, त्याच्यामध्ये चंचल वायू उत्पन्न झाला. हलणारा वायू उत्पन्न झाला तरी आकाश न हलता राहते, जसेच्या तसे राहते. त्याचप्रमाणे अगदी निराकार व निश्चळ ब्रह्मामध्ये मूळ माया उत्पन्न झाली, ब्रह्म मात्र निश्चळच राहतं. हे मायापूर्ण चंचल असलं तरी ब्रह्म निश्चळच असतं. ते कसं म्हणून म्हटलं तर आकाशामध्ये वायू फिरतय की नाही, आकाश हललेलं दिसतं का आपल्याला? नाही दिसत, ते निश्चळ आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म सुद्धा निश्चळ आहे आणि माया हे चंचळ आहे असं सांगितलंय त्यांनी. तर त्याच्यानंतर हे आता हे पंचमहाभूते आहेत. हे पंचमहाभूते आपण म्हणतो की नाही की हे केव्हापासून की आहे, तर आपल्याला वाटतंय केव्हापासून की आहे म्हणजे आता आपण कलियुगाचे इतके वर्ष झाले, द्वापार युगाचे इतके वर्ष झाले, सत्ययुगाचे इतके वर्ष झाले, त्रेतायुगाचे इतके वर्ष झाले, हे सगळं बघतो आणि आपल्याला वाटतं की एक प्रलय कुठेतरी आलं तर संपलं, कलियुग संपायला आला असा आपण विचार करतो. पण आपल्याला पंचांगानुसार आपण जे सगळं वाचतो करतो त्याच्यावरून अजून कितीतरी वर्ष कलियुग राहणार आहे हे आपल्याला कळतंय. तर आपल्याला काय वाटतं हे पुरातन आहे, तर हे आपल्याला रामदास स्वामी म्हणतायत हे पुरातन नाहीये पंचमहाभूते, हे अलीकडील आहे. म्हणजे आपण आमच्या हैदराबादी भाषेमध्ये आम्ही 1-2 वर्षापूर्वीच झालेल्या गोष्टीला सुद्धा परवा नाही का ग आपण गेलो नव्हतो का असं आपण बोलतो ना, त्याप्रमाणे रामदास स्वामी पण तसंच म्हणतायत हे पुरातन नाहीये, हे अलीकडील आहे. म्हणजे हे पंचमहाभूते, हे जे वायू, हे सगळं जे आहे ना हे अलीकडील, म्हणजे ब्रह्म जे आहे हे खूप पुरातन आहे, म्हणजे त्याच्याकडूनच निर्माण झालेलं आहे ना, तर ते पुरातन आहे. हे आपल्याला आता 30 ओवी पर्यंत रामदास स्वामी सांगितलेले आहेत. आता ह्याच्या पुढचे 30 ओवी वाचा तुम्ही. वायोरूपे कैसे आहे, तैसी मूळ माया पाहे, भासे परी ते न लाहे, रूप तयेचे श्रीराम. वायो सत्य म्हणो जाता, परी तो न ये दाखविता, तयाकडे पाहो जाता, धुळीच दिसे श्रीराम. तैसी मूळ माया भासे, भासे परी ते न दिसे, पुढे विस्तारली माया अविद्या श्रीराम. जैसे वायोचे नियोगे, दृश्य उडे गगन मार्गे, मूळ मायेच्या संयोगे, तैसे जग श्रीराम. गगनी अभाळ नाथिले, अकस्मात मायेचे गुणे झाले, तैसे जग श्रीराम. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले तेथे, येथे तैसी परी श्रीराम. परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चलता, वाटे परी ते तत्वता, तैसीच आहे श्रीराम. तैसे माये करता निर्गुण वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण, तैसे तैसे श्रीराम. आभाळ आले आणि गेले, तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले, निर्गुण ब्रह्म श्रीराम. नभ माथा लागले दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे निर्गुण ब्रह्म श्रीराम. ऊर्ध्व पाहता आकाश, निळीमा दिसे सावकाश, परी तो जाणीजे मिथ्या भासला से श्रीराम. आकाश पालथे घातले, चहूकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळेची असे श्रीराम. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे, निर्गुण ब्रह्म श्रीराम. रथ धावता पृथ्वी चंचल, वाटे परी ते असे निश्चल, तैसे परब्रह्म केवळ, निर्गुण जाणावे श्रीराम. आभाळाकरिता मयंक, वाटे धावतो निशंक, परी ते अवघे माईक, आभाळ जळे श्रीराम. झळे अथवा अग्नी ज्वाळ, तेने कंपित दिसे अंतराळ, वाटे परी ते निश्चळ, जैसे तैसे श्रीराम. तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पने परी ते मिथ्या श्रीराम.
दृष्टीबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचल वस्तू शाश्वत निश्चल जैसी तैसी श्रीराम ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव तिचा ऐसाच स्वभाव नाथिलीच हे श्रीराम माया पाहता मुळीच नसे परी हे साचा ऐसी भासे उद्भवे आणि निरसे आभाळ जैसे श्रीराम ऐसी माया उद्भवली वस्तू निर्गुण संचली अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया श्रीराम गुणमायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी श्रीराम जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलिला सकळ नाना तत्वांचा पालढाळ सांडुनिया श्रीराम तत्वे मुळीच आहे ती ओंकार वायूची गती तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी श्रीराम मूळ मायेचे चळण तेची वायूचे लक्षण सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्वा पावली श्रीराम ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेसी श्रीराम मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण त्याची पाहे ओळखण सूक्ष्म सृष्टी श्रीराम आकाश वायोविण इच्छा शब्द करी कोण इच्छा शक्ती तेची जाण तेजस्वरूप श्रीराम मृदपण तेची जळ जडत्व पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी श्रीराम पूर्णच घेऊन टाका एक एक भूतापोटी पंचभूतांची राहाटी सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता श्रीराम पुढे जडत्वास आली तरी असता कालवती विस्तारली पंचभूतिक श्रीराम मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी स्वर्ग मृत्यू पाताळी पाचची भूते श्रीराम श्लोक सर्गे मृत्यू पाताले वायत किंचित सचराचरम सर्व पंचभूतकम रामषष्ठम किंचिन्न दृश्यते सत्यस्वरूप आदियंती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया श्रीराम येथे उठली आशंका सावध होऊन ऐका पंचभूते झाली एका तमो गुणापासून श्रीराम मूळ माया गुणाप्रती तेथे भूते कैसी होती ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम ऐसे श्रोती अपेक्षिले संशयास उभे केले याचे उत्तर दिले पुढीले समासी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा संपन्न श्रीराम। तर इथे आपण पंचमहाभूतांचं पण बघितलो ना की पंचमहाभूतांकडूनच सगळं काही निर्माण झालेलं आहे हे आपण बघितलो। तर आता ह्याच्या पुढे कसं आहे तर हे असं वाटतं आपल्याला की आकाश पूर्ण आपल्याला असं झाकण घातलेलं आहे आपल्या पृथ्वीवर ते म्हणजे आपल्यावर झाकण आहे असं दिसतं पण ते तसं नाहीये। तुम्ही जिथं जा तिथं पुन्हा मोकळंच दिसतं आपल्याला। क्षितिज म्हणतो की नाही क्षितिज म्हणजे आपल्याला पृथ्वी आणि आकाश एकत्र झालेलं दिसतं ते आपल्याला कुठं एकदम ओपन प्लेसमध्ये म्हणजे मोकळ्या जागेमध्ये असं एका समुद्रातीरी नदी तीरी वगैरे आपण जातो की नाही तर त्यावेळेस ह्या अशा क्षितिज आपल्याला दिसतं तर आपल्याला वाटतं संपलं आता इथं आकाश आणि पृथ्वी दोघांची भेट झालेली आहे म्हणजे तिथं झाकण बसलेलं आहे। पण आपण प्रत्यक्षात जर तिथं गेलो बोटीनी किंवा चालत गेलो कुठं मोकळ्या जागेमध्ये आपण चालत चालत गेलो तर पुन्हा आपल्याला आकाश आणि पृथ्वी वेगवेगळंच दिसत असतं। म्हणजे आकाश इतकं व्यापून आहे की आपल्याला ते कुठं जमिनीला चिटकलेलं दिसतच नाही असं म्हणून सांगितलेलं आहे। क्षितिजापाशी आकाश अगदी डोक्याला टेकलेले दिसते पण ते खाली घसरलेले नसते
अगदी जसेच्या तसेच असते. त्याचप्रमाणे या दृश्य विश्वामध्ये ब्रह्माला सगुणपणा आल्याप्रमाणे वाटते, पण त्याचे निर्गुणपण अगदी जसेच्या तसे असते. हा विश्वास बाळगावा. म्हणजे जसं आपल्याला क्षितिज पृथ्वी आणि आकाश एक झाल्यासारखं भासतं, पण ते होत नाही तसं. त्याचप्रमाणे अद्वैत आणि द्वैत एक आहे असं आपण कधीच समजू नये, असं म्हणून विश्वास ठेवा म्हणून सांगतायत ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. चांदण्या दिवशी ढग आले तर ढग हालताना चंद्र धावतो असे निशंकपणे वाटते. म्हणजे ढग खूप येतात तर ढग हालत राहतं, ढग पुढे मागे जात राहतात, तर आपल्याला काय वाटतं, चांदोबाच पळतोय की काय असं वाटतं. पण तसं नसतं. चांदोबा जिथल्या तिथंच असतो, फक्त ढग पळत असतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला अजून एक काय म्हणून म्हणलं तर, आपण गाडीत जातो. गाडीत जात असताना पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे गाण्यावरूनच आपल्याला आहे की नाही. गाडीमध्ये बसल्यानंतर आपल्याला झाडी पळत जाऊ लागल्यासारखं दिसतं, पण आपली गाडी झाड पळत असते, झाड तिकडल्या तिकडच असतं. त्याचप्रमाणे माया पळत असते, माया चंचल आहे, पण ब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे, ते एकच ठिकाणी आहे. तर हेच आपल्याला कन्फ्युजन आहे की निश्चळ ब्रह्मापासून चंचल कसं निर्माण झालं. तर हेच उदाहरण आपल्याला असं आहे की एक गहू पासून इतके प्रकारचे आपल्याला खाद्यपदार्थ, गहूच काय डाळीच्या मध्ये आपण भजे करतो, पिठलं करतो एक डाळीमुळे. तुरीची डाळ घेतो, तुरीची डाळीमध्ये वरण करतो, सांबार करतो, सार करतो, बिशीबाळी भात करतो, कितीतरी प्रकार आपण करत राहतो. तर त्याचप्रमाणे एक वस्तू ती अचल आहे आणि बाकीचे सगळे चंचल आहे असं ते सांगितलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये पंचमहाभूते कसे हे झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी शक्ती कशी आहे एकेकाची म्हणून ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट असं सांगितलेत की अहम ही जी मूळ स्फूर्ती ते स्फुरण वायूमध्ये असते, तोच ओंकार होय. म्हणजे आकाशामध्ये जे शब्द निर्माण होतं, आकाश म्हणजे पोकळी, आकाशचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे काय, आपण आपल्या घरामध्ये, नवीन घरामध्ये जेव्हा येतो, घर बांधल्यानंतर गृहप्रवेश करायच्या अगोदर काहीही वस्तू राहत नाही, तर तिथं आपण बोलू लागलो तर आपल्याला रिसाऊंड येतं. पहा, बोललेलं मोठा आवाज येतं. पण जसं जसं आपण वस्तू जमा करत राहतो तर तिथं आवाजच येत, म्हणजे आवाज नॉर्मल आवाज येतो, पण रिकामं जे आहे तिथं आवाज रिसाऊंड होत असतं. तर त्याचा अर्थ असा आहे की पोकळी जिथं आहे तिथं शब्द आहे, तिथंच ओंकार निर्माण झालेलं आहे. म्हणजे आकाशामध्ये ओंकार निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यामध्ये पंचमहाभूते बीज रूपाने असतात. चतुर्ज्ञानी पुरुषांना हे बरोबर माहीत असते. निश्चल ब्रह्मामध्ये जी हालचाल होते ती मूळ माया होय. ते चलन शक्ती रूप आहे. शक्ती हेच वायूचे लक्षण. म्हणजे हे चलन होत असतं. आपल्याला वायू दिसतं का हो? वायू दिसत नाही. वायू आहे हे आपल्याला अनुभवतो आपण, आपल्याला जाणवतं. थंडी वाजतीये, थंडी वाजतीये म्हणजे कशाने थंडी वाजतीये? वायूमुळेच थंडी वाजतीये ना. पण थंडी कशामुळे वाजतीये? ओलावा आलं, जर वातावरणामध्ये ओलावा आलं तर थंडी वाजते. झाड हलू लागले तर थंडी वाजतं. पंखा फिरू लागलं तर थंडी वाजते. तर धूळ आणि वारं खूप सुटलंय हो आज, काय कसं किती वारं आहे असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात आपल्याला वारं दिसत नाही. झाड हलू लागलेलं दिसतं, धूळ उडू लागलेलं दिसतं आपल्याला. तर त्याच्यावरून आपण म्हणतो की वायू आहे म्हणून आपण असं म्हणतो. तर हे सूक्ष्म आहे वायू शक्ती, ते जे हालचाल करतं तेच वायू आहे असं म्हणून सांगतायत ते. वायूतील शक्तीमुळे सूक्ष्म तत्वे स्थूल रूप घेतात. म्हणजे ह्या वायूमुळेच सगळे जे सूक्ष्म गोष्टी एकत्र येतात आणि ते स्थूल बनतात म्हणून सांगतायत ते. पंचमहाभूते प्रथम अव्यक्त होती, पण नंतर विश्वरचना होण्यासाठी ती व्यक्त झाली. म्हणजे जे सूक्ष्म सूक्ष्म गोष्टींनी एकत्र होतात मग ते नवीन वस्तू निर्माण होते. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू, म्हणजे आता हे छोट्या छोट्या गोष्टीच निर्माण झालेले आहेत. झाड, पाणी, पर्वत, नद्या, हे सगळं निर्माण झाल्यानंतरच
विश्व निर्माण झालेले, म्हणजे नंतरच विश्वरचना होण्याची ती व्यक्त झाली आहे म्हणून सांगितलेले आहेत. मूळ मायेमध्ये जर विश्वरचनेचे बीज आहे तर तिच्यामध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने असली पाहिजे. जो सूक्ष्म विचार करील त्यालाच हे ध्यानात येते. तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे की आकाश ओंकार नाद रूपाने प्रकट झालेले आहे. नंतर चंचल हा वायुगुण आहे, म्हणजे चंचल जे आहे ते वायुगुण आहे. म्हणून मी एक आहे अनेक व्हावे ही इच्छा निर्माण झाली. बल हा तेजाचा गुण आहे, म्हणजे हे मी एक आहे. ब्रह्माला असं वाटलं मी एक आहे, माझ्यासारखे अजून अनेक निर्माण व्हावं म्हणून तिकडे त्याला एक इच्छा निर्माण झाली. मग ते जे इच्छा निर्माण झाली ते तेज आहे, म्हणजे एक काय तेज आहे हो त्या माणसामध्ये, काय बलवान आहे, तो काहीही करू शकतो आपण असं म्हणतो की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ती शक्ती आहे, ती शक्ती म्हणजेच अग्नी आहे असं म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणूनच त्या इच्छेला स्वामर्थ्य प्राप्त झाले. बरे ते स्वामर्थ्य जीवाला बोचत नाही, ते मृदू आहे. मृदूपणा हा जलतत्व आहे, पण तो जितका बलवान आहे तितकाच हळवा पण आहे, मृदू आहे. म्हणून म्हणतो ना आपण नाही हो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, तो खूप सगळं काही करतो, पण स्वभावाने खूप शांत आहे हो, खूप छान आहे. म्हणजे ते पाणी म्हणल्यासारखं म्हणून म्हणता येते. ते जळाचं गुण आहे. आणि हा सर्व खेळ जडद्रव्याच्या आधाराने चालतो. जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे. आपण म्हणतो सगळ्या ठिकाणी आपण राहू शकतो म्हणून म्हणतो आपण, खरंच आहे. पण पृथ्वी नाही राहिलं तर आपण राहू शकतो का? पाण्यामध्ये राहू शकतो का? पाण्याला आधार पाहिजे ना. किती जरी आपण असलो एक लाकडाचा आधार लागतं, काहीतरी लागतं. तर ते जे आहे जडतत्व जे लागतं की नाही, तर ते आहे पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्व आहे म्हणूनच आपण राहू शकतो. म्हणजे हे पंचमहाभूते आहे म्हणूनच आपण सगळं काही आहोत. पण हे पंचमहाभूते निर्माण झाली कोणाकडून? तर हे ब्रह्माकडूनच निर्माण झालेली आहे, निर्गुण ब्रह्माकडूनच निर्माण झालेली आहे. याप्रमाणे पंचभूते पोटात असलेली माया सबंध विश्वभर पसरलेली आहे असं म्हणून म्हटलेले आहेत त्यांनी. मूळ मायाच्या बुडाशी जाऊन पहा किंवा अविद्यामय भूमंडलावर पहा किंवा स्वर्ग मृत्यू पाताळात पहा, सगळीकडे पंचमहाभूतांचा विस्तार आहे. तुम्ही कुठंही जा, कुठंही कुठल्या आपल्या हे पूर्ण जगाच्या पाठीशी कुठेही जा, तिथं आपल्याला पंचमहाभूत नसल्याशिवाय आपण राहूच शकत नाहीत. आत्ताच मी तुम्हाला उदाहरण दिले की पृथ्वी नसल्याशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणजे थांबू शकत नाही. पाण्यामध्ये आपण थांबू शकत नाही, आपण तरंगतो, चंचल असतं, थांबू शकत नाही तिथं पाण्यामध्ये. पृथ्वी पाहिजे, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाणी जर एक दिवस आपण नाही पिलो तर किती आपल्याला त्रास होतो, जीव गेल्यासारखं वाटतं. वायू नसलं तर संपलंच, पंचप्राण नाही म्हणल्यासारखं होऊन जातं. त्याच्यानंतर अग्नी, अग्नीचं उदाहरण तर प्रत्येकाला माहित आहे. शरीर थंड पडलं की संपलं, म्हणजे आपल्या शरीरामधलं अग्नी गेलं की आपण पण गेलो म्हणल्यासारखं, म्हणजे अग्नीला तितकं महत्व आहे. आणि आकाश, कुठेही जा तुम्हाला काही दिसो न दिसो आकाश आपल्याला दिसतो. आपल्यावर आकाश असतोच असतो, सगळ्या ठिकाणी आकाश आहेच आहे. म्हणून त्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे की सर्गे मृत्यो पाताले या यत्किंचित सचराचरम सर्व पंचभूतकम राम षष्टे किंचिन दृश्यते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे कुठंही जा, हे जगाच्या पाठीशी कुठंही जा, जगामध्ये कुठंही जा तुम्ही, हे पंचमहाभूत नसलेली जागाच नाहीये, सहावं तुम्हाला काही नाहीये, हे पंचमहाभूतेच आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मूळ मायेमध्ये त्रिगुणांना स्थान नाही, मग तेथे पंचमहाभूतांचा उगम कसं काय होतो अशी ही आशंका श्रोत्यांनी आधीच घेतली. श्रोत्यांची ही शंका उत्पन्न करून मांडली आहे. पुढील समासी त्याचे उत्तर दिले आहे. म्हणजे त्रिगुणांना स्थान नाही म्हणून म्हणलेलं आहे, पण अष्टधा प्रकृती म्हणून जे म्हणतो की नाही आपण, अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण. त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, हे तीन गुण. हे तीन गुण नसलेले माणसंच नाहीयेत. हे तीन गुण प्रत्येकामध्ये, रजगुण आहे, सत्वगुण आहे, तमोगुण आहे, हे प्रत्येकामध्ये आहे. झाडामध्ये पण आहे, सगळ्यामध्ये पण असतं हे गुण.
म्हणजे जितकं छान शांत असतं त्यावेळेस सत्वगुण, थोडं हालचाल करतं तर तेव्हा रजोगुण म्हणतो, आणि तमोगुण म्हणजे खूपच हे होऊन जातं, हालचाल होतं, त्याला तमोगुण म्हणतो. तर आता आपल्याला हे पुढच्या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मला समजलेल्या पद्धतीने मी सांगते. प्रत्येक ओवीचा अर्थ न सांगता इतक्या ओवींचं 30 ओवींचं सारांश थोडक्यामध्ये सांगायचं मी प्रयत्न करते आहे. तर आता आपण पुढचं दशक घेऊ, पुढचं समास घेऊया. पुढच्या समासात पण आपल्याला एकूण 60 ओवी आहेत, तर 30 ओवी घेऊया पुन्हा. दशक 8वा समास 4. सूक्ष्म पंचभूते. श्रीराम. मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, वृत्ती करावी निवळ निमिष एक. ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी. श्रीराम. पुढे तिज पासव कोण, सत्व रज तमोगुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते. श्रीराम. ऐसी भूते उद्भवली, पुढे तत्वे विस्तारली, एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. श्रीराम. मूळ माया गुणा परती, तेथे भूते कैसी होती, ऐसी आशंका हे श्रोती, घेतली मागा. श्रीराम. आणि एक एक भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती, प्रांजळ करू. श्रीराम. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, मूळ माया पंचभूतिक, श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. श्रीराम. आधी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधून पहावी, सूक्ष्म दृष्टी. श्रीराम. ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणे परी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी, नावे परिसावी. श्रीराम. जे जे जड आणि कठीण, ते ते पृथ्वीचे लक्षण, मृदू आणि बोलेपण, तितके आप. श्रीराम. जे जे उष्ण आणि सतेज, ते ते जाणावे पैतेज, आता वायो ही सहज, निरोपीजेल. श्रीराम. चैतन्य आणि चंचल, तो हा वायोची केवळ, शून्य अवकाश निश्चल, आकाश जाणावे. श्रीराम. ऐसी पंचमहाभूते, ओळखी धरावी संकेते, आता एकी 5 भूते, सावध ऐका. श्रीराम. जे त्रिगुणाहुनी पर, त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होऊन ऐका. श्रीराम. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, त्याची आधी निरोपावी, येथे धारणा धरावी, श्रोतेजनी. श्रीराम. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण, त्याची पृथ्वी. श्रीराम. आकाश स्वय आहे मुक्त, त्याची आप स्वतसिद्ध, आकाश विशद करून जाऊ. श्रीराम. अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश, साकल्य सांगो. श्रीराम. वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतके असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध, तोची वायो. श्रीराम. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलिले, येणे प्रकारे निरोपिले, आकाश पंचभूत. श्रीराम. वायोमध्ये पंचभूते, तेही एका एकचित्ते, बोली जेती ते समजते, येथान्वये. श्रीराम. हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड, मोडती झाडे. श्रीराम. तोले विण झाड मोडे, ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची तये जडे, पृथ्वीचा अंश. श्रीराम. येथे श्रोते आशंका घेती, तेथे कैशी झाडे होती, झाडे नव्हती तरी शक्ती, कठीण रूप आहे. श्रीराम. वन्ही स्फुल्लिंग लहान, तरी काहीतरी असे उष्ण, तैसे सूक्ष्मे जडपण, सूक्ष्म मृदूपण त्याची आप, भास तेजाचे स्वरूप, वायो देथे चंचल रूप, सहजची आहे. श्रीराम. सकळास मिळवणी आकाश, सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश, वायोमध्ये निरोपिले. श्रीराम. आता तेजाचे लक्षण, भासले पण ते कठीण,
तेजी असे ओळखण पृथ्वीची श्रीराम. भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध. तेजी तेज स्वतसिद्ध सांगण्याची न लगे श्रीराम. तेजी वायो ते चंचल तेजी आकाश निश्चल. तेजी पंचभूते सकळ निरूपिली श्रीराम. तर आता आपल्याला इथं सूक्ष्मभूते निरूपण म्हणून सांगितलेलं आहे. सूक्ष्मभूते निरूपण म्हणून म्हटलं तर हे पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूते हे स्थूल आहेत, पण ते सूक्ष्म कशी आहेत हे पण आपल्याला रामदास स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. कसं काय सूक्ष्म आहेत तर ते सांगायचं असं आहे की एकामध्ये एक कसे गुरफटलेले आहेत. हे पंचमहाभूते एकामध्ये एक कसं गुरफटलेले आहे हे आपल्याला विस्ताराने सांगतात. हे सगळं सांगायचं कारण काय आपल्याला, म्हणजे आपल्याला हे सगळं कळाल्यानंतर आपण तितकं सूक्ष्म होत जातो. ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतरच आपण सूक्ष्म होतो. आता आपण म्हणतो की नाही, अहो पहिले आमचं स्वभाव विचित्र होतं हो, पण जेव्हापासून गीता वाचतोय, जेव्हापासून जे जे स्तोत्रांचे अर्थ कळून घेतोय, त्याचं फलश्रुती आपल्याला कळतंय, तर तेव्हापासून आमच्या स्वभावामध्ये फरक झालाय. म्हणजे त्याचं कारण काय, आपल्याला ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी कळतायत म्हणून आपण आपल्या स्वभावामध्ये बदल होतोय. म्हणजे तमोगुणापासून आपण रजोगुणामध्ये आलो, रजोगुणामधून सत्वगुणामध्ये येतो, सत्वगुणात येतो म्हणजे एकदम शांत. आणि आपल्याला जे घडतंय ते घडतंय बाबा, ते सगळं. आणि आपण एखादं मोठं काहीतरी विघ्न जर आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपण काय म्हणतो, पहिले काय म्हणत होतो, काय हो आजचा दिवस खूप वाईट झाला बरं का, असं व्हायचं नव्हतं हो, म्हणून आपण असा विचार करत होतो पहिले. पण आता कसं विचार करतोय आपण, नाही आजचा दिवस खूप चांगला आहे, खरं तर खूप मोठं काही झालं असतं पण थोडक्यामध्ये झालं, असा आपण विचार करायला शिकलोय. त्याचं कारण काय, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म गोष्टी कळायला लागलेत. म्हणजे काय, भगवंत कसा आहे, भगवंताकडून ह्या गोष्टी कसे निर्माण झालेले आहेत, आणि जगामध्ये आपल्यापेक्षा दुःखी लोक किती आहेत, त्याच्यापेक्षा आपण किती सुखी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत आहे. म्हणून आपण अशा विचारामध्ये येत आहोत. म्हणून रामदास स्वामी आपल्याला अजून सूक्ष्म गोष्टी कळून घेण्यासाठी म्हणून या समासाचं नाव सूक्ष्मभूते निरूपण म्हणून सांगितलेले आहेत. तर अजून सूक्ष्म कसं काय आहे हे आपल्याला आता कळून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं वाटतंय की पंचमहाभूतांची आपल्याला कसं आहेत पंचमहाभूते हे आपल्याला पहिले कळून घ्यायचं आहे. तर पंचमहाभूतांमध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे, जे जे कठीण आहेत आणि जड आहेत ते पृथ्वीचे लक्षण आहेत. तर जे जे मऊ आणि ओले आहेत ते पाण्याची लक्षणं, म्हणजे पहिले पृथ्वी तत्व, मग नंतर जलतत्व, जिवंतपणा हालचाल हे वायूचे लक्षण. म्हणजे आपण प्राण श्वासोश्वास चालू आहे म्हणलं तरच आपल्यामध्ये जिवंतपण आहे, हालचाल आहे, म्हणून ते वायूचं लक्षण. आणि पोकळपणा म्हणजे पोकळ म्हणजे उघड ओपन असलेलं जे आहे की नाही ते आकाश आहे, अवकाश आहे, आकाशाचे लक्षण आहे. आणि जे आपल्याला गरम जाणवतं म्हणजे म्हणलो ना, जे तेज आहे ते आहे अग्नी. तर हे झाले पंचमहाभूतांची लक्षणं म्हणून सांगितलेले आहेत. तर आकाश अत्यंत सूक्ष्म व पृथ्वी अत्यंत स्थूल व जड असते. म्हणजे आकाश सूक्ष्म आहे, ते आपल्याला खरं तर आकाश दिसतच नाही, आकाशाला रंग नाही, रूप नाही, काय नाही, पोकळ आहे, खरं तर शून्य आहे, म्हणून ते सूक्ष्म आहे. पृथ्वी अत्यंत स्थूळ आणि जड आहे. अशा सूक्ष्म आकाशात जड पृथ्वी कशी आढळते प्रथम सांगतो म्हणून म्हटलेले त्यांनी. तर आकाश म्हणजे नुसता अवकाश किंवा शून्यमय पोकळ व मोकळी जागा आहे. शून्य म्हणजे अज्ञान, म्हणजे शून्य आहे. आपण खरं तर शून्याचं दोन्ही गोष्टी होऊ शकतात. एकाच्या पुढे शून्य लावलं तर आपण काय म्हणतो, 10 झाले, म्हणजे एकाला 10 पट वाढलं, एकाचं जे पॉवर होतं ते 10 पट वाढलं, म्हणजे 1चं 10 झालं. पण शून्य म्हणजे शून्य आहे हो, काही कळत नाही, शून्य मार्क आलेत त्या मुलाला, काही हेच नाही असंही म्हणतो. म्हणजे 2 प्रकारे आहे. तर त्यामध्ये आकाश शून्य आहे म्हणून म्हणतायत ते. तर शून्य म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व,
म्हणजे काय, आपण आकाशामध्ये शून्य आहे म्हणून म्हणतो की नाही. शून्य म्हणजे जडत्व, म्हणजे जो बुद्धी नाहीये तो शून्य म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये, ज्या मुलामध्ये, ज्या माणसामध्ये काहीच बुद्धी नाहीये तो शून्य आहे असं म्हणतो की नाही आपण. तर शून्य म्हणजे काय, बुद्धी नसलेला जड. आपण म्हणतो ना ह्याच्यामध्ये बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध म्हणून जे घेतलो की नाही, बद्ध जो असतो तो शून्य आहे म्हणजे अज्ञानी. तर ते काय, जडत्व म्हणजे तो जड बुद्धीचा आहे, त्याला काही कळतच नाही म्हणून तो जड. जड कोणतं आहे, पृथ्वी आहे. म्हणजे आकाशामध्ये पृथ्वी पण समावलेला आहे. अशा प्रकारे आकाशामध्ये पृथ्वी समावलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. आणि आकाश स्वतः अगदी मऊ आहे. तो मऊपणा आहे आकाशातील पाणी होय. म्हणजे आकाश मऊ पण आहे म्हणून ते पाणी आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता आकाशात तेज कसे आहे ते स्पष्ट करून सांगतायत ते. अज्ञानाने जो भासतो तोच तेजाचा प्रकाश होय. अज्ञानाचा जो व्यवहार होतो तोच सगळा आकाशातच होतो. आता वायूची रूपे सांगतो. म्हणजे आकाशामध्ये पंचमहाभूते कशा होते, एक आकाशामध्ये वायू कसा आहे, पृथ्वी कसा आहे, अग्नी कसा आहे आणि वायू कसा आहे. तर ह्याचं उदाहरण तर रामदास स्वामी सांगितलेलं. माझ्या बुद्धीला जे आकलन झाले ते सांगायचा प्रयत्न कसं करतेय मी म्हणलं तर, आकाशामध्ये आपल्याला सूर्य दिसतोय ते तेज आहे. आकाशामध्ये चंद्र दिसतोय ते पण तेज आहे. आणि दोन ढगांचं जर घर्षण झालं तर वीज निर्माण होतं, ते पण तेजच आहे. म्हणजे आकाशामध्ये हे अग्नी असलेल्याचं आपल्याला एक उदाहरण आहे. आणि वायू आहे म्हणलं तर ढग हालू लागलेलं दिसतं आपल्याला आकाशामध्ये, म्हणून आपल्याला ते वायू त्याच्यामध्ये जाणवतं. आणि आकाशामध्ये ढग आहे म्हणजे पाण्यामध्ये सूर्याचं प्रकाश पडून जे वाफ निर्माण होऊन ढग निर्माण होतात, तर त्या ढगामध्ये जे पाणी आहे ते आकाशामध्ये पाणी आहे म्हणल्यासारखं. आणि जडतत्व म्हणून जे म्हणतोय की नाही, तर शून्य आहे तिथे जडतत्व आहे. आणि हे आकाश, ढग वगैरे पाऊस पडतं तर त्यावेळेस ते काय होतं, जडहूनच खाली पडतं ना. जर हलकं राहिलं तर खाली पडत नाही, जड जर राहिलं की दन्न म्हणून खाली पडतं. तर हलके जे गोष्टी असतात ते वारात उडतात, पण जे जड आहे ते खाली पडतं. म्हणजे आकाशामध्ये जडतत्व आहे म्हणूनच ढगाला ढकलतं आणि पाणी होऊन पाऊस पडतं. तर हे सगळं आकाशामध्ये आपल्याला पंचमहाभूत एकत्र असलेलं आपल्याला दिसून येतो ते सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी कसं वायूचं सांगितलेलं आहे. आता वायूमध्ये कसं पंचमहाभूते हे झालेली आहे ते कसं सांगितलेलं आहे म्हणून म्हटलं तर, फुलं हलकी असतात तर त्यास वजन असते, तसा वारा हलका असला तरी त्यास घनपणा असतो, कठीणपणा असतो. म्हणून सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कडाकड मोडतात. म्हणजे काय, वारा हलका आहे म्हणून म्हणतो आपण, पण जर तुम्ही प्रत्यक्षामध्ये जर झाड तोडायचंय, आपल्याला एखादं झाड तोडायचंय तर आपल्याला कुऱ्हाड घेऊन तोडावं लागतं, तेव्हा कुठं ते झाड तुटतं. पण सोसाट्याचं वारं आलं, वादळ म्हणजे जेव्हा खूप जोराने वारं येतं की नाही, तर त्यावेळेस आपणहून झाडं तुटतात. म्हणजे त्याचा अर्थ काय, वाऱ्यामध्ये ते जडतत्व आहे म्हणूनच तर ते झाड मोडलं की नाही, नाहीतर सहजासहजी मोडत नाही. आपल्याला जरी वारा दिसला नाही पण वाऱ्यामध्ये ते जडतत्व आहे. एक एकदा आपण म्हणतो ना, काय सोसाट्याचं वारं सुटलंय हो, आपल्याला पण आपण पण उडून जातो की काय असं वाटतं म्हणून म्हणतो ना आपण. तर त्या आपण पण उडून जातो असं वाटण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये ते जडतत्व आहे म्हणूनच हे होऊन जातं म्हणून म्हणले. तर त्याच्यानंतर वायूमध्ये मऊपणा हा पाण्याचा गुण आहे, वायूमधील भास हा तेजाचा गुण आहे आणि चंचलपणा हा तर वायूचा स्वतःचा स्वभावच आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी आता तेजाचे लक्षण सांगतो म्हणतात. तेजाचे लक्षण म्हणजे काय, तेजाने भास होतो, प्रत्यक्ष काहीतरी दिसते, इंद्रियांना गोचर होत असते, काहीतरी कठीणपणा दाटपणा असल्याखेरीज भास होत नाही. कठीणपणा हा पृथ्वीचा अंश म्हणून तेजामध्ये पृथ्वीचा अंश आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला गरम लागतं, काहीतरी
गरम लागल्यानंतरच कळतं ना की हे अग्नी आहे, हे तेज आहे म्हणून आपल्याला कळतं. तर ते शरीराला लागणं म्हणजे काय, एक कठीणपणा आहे. म्हणून त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे म्हणून ते सांगतायत. त्याच्यानंतर ते काय सांगितले, तेजामध्ये पृथ्वीचा अंश आहे. जो भास अनुभवाला येतो तो मऊ असतो, पण आपल्याला जरी लागलं तरी ते मऊच असतं. म्हणजे आता हे खरं सांगणं खूप कठीण आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवच घ्यायचा असतो. इंद्रियांना सहजपणे प्रत्ययास येतो. हा जो मृदूपणा तो तेजामधील पाण्याचा अंश होय. तेजामध्ये तेज असते ते स्वतः सिद्धच असते, त्याबद्दल सांगणे न लगे. तेजामध्ये आढळणारी चंचलता व वायूचा अंश तर त्यामध्ये आढळणारी स्तब्धता हा आकाशाचा अंश होय. अशा प्रकारे तेजामध्ये इतर भूते कशी असतात ते सांगितलेलं आहे. आता ह्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, पाण्यामध्ये मृदूपणा, पाणी मऊ आहे असे म्हटले तरी त्या मऊपणामध्ये थोडा तरी कठीणपणा असतोच. तोच पृथ्वीचा अंश समजावा. म्हणजे पाण्याला आपण हातात धरलो तर वजन लागतं की नाही आपल्याला. एक ग्लास मध्ये रिकामा ग्लास धरलं तर त्याचं वजन करून बघितलं आणि पाणी घालून वजन करून बघितलं तर त्याचं वजन वाढलेलं दिसतं. म्हणजे ते वजन कशामुळे वाढलं, ते कठीणपणामुळे वाढलं. पाण्यात पाणीपणा असतो हे उघडच आहे. तेजामुळे पाण्यामधील मऊपणा अनुभवास येतो. मऊपणामधील स्तब्धता वायूचा गुण समजावा. म्हणजे पाणी जेव्हा हालचाल करते की नाही ते वायूमुळेच करते, म्हणून त्याच्यामध्ये वायू आहे म्हणून म्हणतं. पाण्यामध्ये आकाश कसे असते ते सांगण्याची गरज नाही. सर्वांना व्यापून असणे हा आकाशाचा सहज गुण आहे. म्हणजे पाणी पहा कसं आहे, सहज पसरतं पहा कुठंही. म्हणजे जिथं नितळ आहे, खोल आहे तिथं आपल्याला पसरतं. आणि पाणी आपल्या अंगावर घातलं की पसरून जातं सगळ्या ठिकाणी. जसं आकाश पसरतं की नाही त्याचप्रमाणे हे सुद्धा पसरतं म्हणून सांगितलंय त्यांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा इतर भूते कसे समावलेली आहे ते सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर आता पृथ्वीबद्दल सांगतो म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. कठीणपणा हा तिचा गुण आहे. कठीणपणामध्ये जे मऊपण आढळते ते पृथ्वीमधील पाणी समजावे. म्हणजे पृथ्वीमध्ये जे मऊपण असतं ते म्हणजे पाणी आहे म्हणून सांगितलेलं आहे. कठीणपणाचा जो प्रत्यय येतो तो तेजाचा अंश होय. म्हणजे जे पृथ्वीमध्ये आपल्याला जे कठीण, म्हणजे पृथ्वी घट्ट आहे हे कशामुळे कळतं, ते अग्नीमुळे कळतं. कठीणपणामध्ये जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश समजावा. आकाश सगळ्यांना व्यापून राहते हा विचार अगदी उघड आहे. माणसाला दृश्याचा जो काही प्रत्यय येतो तो आकाशामध्येच येतो. आकाश तोडू म्हटले तर तुटत नाही, फोडू म्हणजे फुटत नाही. आकाशाला जरा पलीकडे करू म्हटलो तरी यत्किंचितही पलीकडे सावरता येत नाही. असो पृथ्वीमध्ये इतर भूते कशी समावली हे ते सांगून झाले म्हणून म्हणतायत आता. परंतु पंचमहाभूतांचा नुसता वरवर विचार केला तर पंचभूते एकमेकांमध्ये कालवलेली आहेत हे आकलन होत नाही. म्हणजे आपण पंचमहाभूते एकमेकांमध्ये मिक्स आहे, आपण हे आता वाचून ऐकून आपण हे कळून घेतोय, पण प्रत्यक्षामध्ये हे आपल्याला काही आकलन होत नाही, म्हणजे समजत नाही. ह्याच्यासाठी पुन्हा आपल्याला सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून आकलन होत नाही म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचाराने शोध घ्यावा लागतो. तसे न करता तिच्याबद्दल संशय धरणे वेडेपणाचे होय. अष्टधा प्रकृती पंचभूतात्मक आहे ही गोष्ट सूक्ष्म विचार करून समजून घ्यावी. म्हणजे आता अष्टधा प्रकृती आपल्याला काय आहे हे सगळं आपल्याला आता पुढच्या समासामध्ये आपल्याला कळेल म्हणून आपल्याला सांगता येते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आता काय सांगितलेलं आहे की हे दृश्य विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा केवळ परब्रह्म आणि मूळ माया एवढेच होते. दृश्य सृष्टीचा सगळा विस्तार मूळ मायेच्या अलीकडचा आहे. म्हणजे मी म्हणले ना अलीकडचा आहे, म्हणजे आत्ता निर्माण झालेलं आहे असं म्हणून म्हणतायत. हे आता सांगतायत. कसं सांगतायत, केवळ मूळ माया होती त्यावेळी 7 आवरणे असणारे हे प्रचंड ब्रह्मांड झाले नव्हते. म्हणजे हे सृष्टी रचनेच्या अलीकडचं गोष्ट सांगतायत ते. माया अविद्या याचा धुमाकूळ अलीकडेच आहे. पंचमहाभूते अहंकार आणि महत्त्व मिळून 7 आवरणे मानतात. ब्रह्मा विष्णू महेश हे देव देखील अलीकडचेच आहेत म्हणतायत.
त्याचप्रमाणे पृथ्वी, मेरू पर्वत, 7 समुद्र देखील अलीकडचेच आहेत. आपण म्हणतो ना हे सगळे पुरातन आहेत म्हणून म्हणतोय, पण रामदास स्वामी काय म्हणतात, हे सगळे आता निर्माण झाले म्हटलं तर हे जे युग निर्माण झालेले आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग निर्माण झालेत, तेव्हा हे सगळं निर्माण झालेलं आहे असं म्हणून सांगतायत ते. पृथ्वीच्या भोवती 7 समुद्राचे आवरण आहेत. त्याच्या पलीकडे क्षीरसागरात भगवान शेषशाही आहे. अनेक प्रकारची लोक, अनेक प्रकारची स्थळे, चंद्र, सूर्य, तारे, सप्तद्वीपे, 14 भुवने ही अलीकडील आहेत. पृथ्वीचे 7 विभाग किंवा द्वीपे आहेत. ते असे म्हणजे कोणचे 7 द्वीपे आहेत ते सांगतायत ते. जम्बू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. आणि 14 भुवने कोणची आहेत? भू, भुव, स्वाहा, महा, जन, तप व सत्य ही 7 लोक. आणि अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल आणि पाताल ही 7 पाताळे आहेत. दोन्ही मिळून 14 भुवने झाली आहेत असं म्हणून सांगतायत ते. त्याच्यानंतर शेष, कूर्म, 7 पाताळे, 21 स्वर्ग, अष्टदिक्पाल, 33 कोटी सगळे देव हे अलीकडील आहेत. म्हणजे हे सगळे आपण सगळं हे पुरातन समजतो, पण रामदास स्वामी म्हणतायत ते सगळे अलीकडचेच आहेत. शेष हा नागांचा राजा, त्याला 1000 फडा आहेत. भगवान विष्णू त्याच्यावर शयन करतात. शेषाने डोक्यावर पृथ्वी धरली. कूर्म म्हणजे कासव, हा भगवंताचा दुसरा अवतार होय. 21 स्वर्ग म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रत्येकाचे 7 मिळून एकंदर 21 स्वर्ग ते असे. म्हणजे ब्रह्माचे 7, विष्णूचे 7 आणि महेशाचे 7 असे तिघांचे मिळून 21 झाले. ते कोणचे? ज्योती, शीत, विमल, अभिआगत, प्रकाश, रम्य, सहज, सिद्ध, नाद, दिव्य, एकांत, स्थिर, तृप्ती, निर्मळ, प्रेमळ, निज, लय, अनंत, नित्य, अतीत, सच्चिदानंद. अष्टदिक्पाल कोणचे आहेत? अष्टदिक्पाल म्हणजे इंद्र, पूर्व, अग्नी म्हणजे आग्नेय, यम म्हणजे दक्षिण, इंद्र म्हणजे पूर्व. म्हणजे आता हे अष्टदिक्पाल म्हणजे आपण म्हणतो ना नैऋत्य, ईशान्य, आग्नेय हे सगळे जे म्हणतो की नाही. आणि 4 दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण म्हणून सांगितलंय. तर ह्याचे देवता कोणचे हे पण आपल्याला सांगितलेले आहेत. इंद्र हा पूर्वाचा देवता आहे, अग्नी हा आग्नेय दिशाचा आहे, यम दक्षिणेचा आहे, नैऋत्य निवृत्तीचा देवता आहे, वरुण हा पश्चिमचा आहे, वायू हा वायव्य आहे, सोम हा उत्तर आहे, ईश्वर ईशान्य आहे. असे 8 अधिपती, 8 दिशा, 33 कोटी देव. आपण कोणाच्या गायीच्या पोटात 33 कोटी देव आहे म्हणून म्हणतो आपण. तर आपल्याला काय प्रत्यक्षामध्ये काय वाटतं? कोटी म्हणजे आपण जे म्हणतो ना एकम, दशम, शतम, 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी जे म्हणतो, तर त्याला आपण कोटी समजतोय. तर कोटीचा अर्थ हे लक्षाच्या नंतर कोटी येणं ते नाहीये. कोटी म्हणजे एक समूह. तर 33 देवांचा एक समूह तो आहे 33 कोटी देव. तर ते 33 कोटी देव कोणचे आहेत म्हणून म्हणलं तर 8 वसु, 12 आदित्य, 11 रुद्र, प्रजापती व षटकार किंवा 2 अश्विनी कुमार असे देवतांचे 33 कोटी वर्ग देव आहेत. म्हणजे 8 वसु, 12 आदित्य म्हणजे 8 + 8 + 12 किती झाले? 20 झाले. 11 रुद्र म्हणजे 20 + 11 31 झाले. आणि प्रजापती षटकार म्हणून म्हणलं तर 2 अश्विनी कुमार, तर ते 2 मिळून 33 झाले. म्हणजे 33 देवांचं समूह याला 33 कोटी देव म्हणून म्हणतात. तर हे 33 कोटी वर्ग आहेत म्हणून सांगितलेले आहेत. तर आता याच्यामध्ये अजून त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, 7 ऋषी, अनेक देवतांचे अवतार हे सगळे अलीकडचेच आहेत म्हणून सांगतात. म्हणजे आपल्याला नुसतं अलीकडे काय आहे म्हणून सांगायचं हे काय आहे, म्हणजे काय काय आहेत आपल्या ह्याच्यामध्ये
हिंदू धर्मामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये काय काय आहेत हे सगळं आपल्याला रामदास स्वामी विस्ताराने आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे काय काय आहेत बघा, 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 9 नाग आहेत, 7 ऋषी आहेत, अनेक देवतांचे अवतार आहेत. हे सगळी अलीकडची आहेत. 12 आदित्य कोणचं आहेत तर म्हणजे धातू, मित्र, आर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत, पुषण, सवितृ, त्वष्टा व विष्णू ही सूर्यांची 12 महिन्यातील 12 रूपे आहेत. म्हणजे हे 12 महिने जे आहेत ना हे सगळे देवांचे रूप आहेत म्हणून सांगितले. आणि 11 रुद्र कोणचे आहेत? रैवत, अज, भीम, भव, वाम, वृषाकपी, अजैकपाद, उग्र, अहिर्बुंध्य, बहुरूप म्हणून हे 11 रुद्र झाले. व 9 नाग कोणचे आहेत? अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक, कालीय अशा नागांच्या 9 जाती आहेत. 7 ऋषेश्वर कोणचे आहेत? 7 ऋषी कोणचे आहेत? कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ म्हणून सांगितलेले. चक्रवर्ती कोणचे आहेत? मधु, मनु, मेघ व अनेक प्रकारची जीवांची उत्पत्ती हे सर्व अलीकडचीच आहेत. हे विस्तार किती सांगावं म्हणून म्हणतायत, सांगतायत पण पुन्हा किती सांगावं म्हणून म्हणतायत. सबंध पृथ्वीवर राज्य करणारा हा प्रथम चक्रवर्ती राजा कोण आहे? मनु आहे. तर हे मनु सुद्धा 14 आहेत. कोणचे आहेत? स्वयंभुव मनु हा त्यापैकी पहिला आहे. वैवस्वत मनु, आता आपण वैवस्वन मन्वंतरे म्हणून आपण जे संकल्प करतो की नाही, भरतवर्षे, भरतखंडे, जम्बूद्वीपे, दंडकारण्ये हे सगळं जे म्हणतो त्याच्यामध्ये वैवस्वत मन्वंतरे म्हणून म्हणतो आपण. तर आता आपण सध्या वैवस्वत मन्वंतर मध्ये आहोत. तर ते हे 14 मनू मधले वैवस्वत मन्वंतर मध्ये आपण आहोत. सूर्याने त्यास अध्यात्माचा उपदेश केला. सध्याचा मानवाचा तो मूळ पुरुष होय. म्हणून आपल्याला आतापर्यंत हे सगळं सांगितलेलं आहे. तर आता हे सगळं आपण ओलांडून आपण सूक्ष्माकडे जायचंय. त्याचं उदाहरण कसं दिलंय त्यांनी? मंदिराचे महाद्वार ओलांडून आत गेले म्हणजे देवाचे दर्शन होते. म्हणतो ना 7 दरवाजे ओलांडून जातो आपण, तेव्हा कुठं देवाचं दर्शन होतं. 7 पहाड चढून गेल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन होतं. 14 किलोमीटर चालून गेल्यानंतर केदारच्या शिवाचं दर्शन होतं. म्हणजे आपण हे सगळं एक हे पार करून गेल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन होतं की नाही. त्याचप्रमाणे दृश्य पंचभौतिक आहे हे ओळखावे. ते महाद्वारासारखे आहेत. ते ओळखून मागे टाकावे. ते ओळखून घ्या काय काय आहेत. आता आपल्याला हे सगळं कळालं. आपल्याला 14 मनू काय आहेत, नाग किती प्रकारचे आहेत, 11 रुद्र म्हणजे काय आहे, 12 आदित्य म्हणजे काय आहे, 8 वसू म्हणजे काय आहे, हे सगळं आपल्याला कळालेलं आहे. हे सगळं कळू घेऊन ह्याला सगळं मागे टाकायचं आणि आपल्याला पुढे जायचंय. जसं आपल्याला एक दिल्लीला जायचंय, तर दिल्लीला जाताना आपल्याला रस्त्यात काय काय गावं लागतात, नागपूर लागतं, अमकं लागतं. तर त्याच्यामध्येच आपण अडकून राहतो का? दिल्लीला जायचे म्हणजे सगळं गावाला मागे ढकलून आपण पुढे जातो, मग दिल्लीला पोचतो. त्याचप्रमाणे हे सगळे पंचमहाभूतामधले आता आपण हे सगळं जे काही विश्वनिर्मिती झालेली आहे ह्या सगळ्यांना ओळखून यांना सगळ्यांना मागे टाकून आपण पुढे जायचं असतं असं म्हणून सांगतायत. ते ओळखून मागे टाकावे म्हणजेच मग ब्रह्मदर्शन घडते. देहाची व दृश्याची किंमत जाणून मनातून ते सांडायसाठी सर्व साधना करावी लागते. वृत्तीवर जमलेले दृश्याचे दाट आवरण सैल होणे हा विवेक आहे. म्हणजे हे सगळं दृश्याचं दाट आवरण सोडून सैल करून आपण पुढे जातो, त्याला विवेक होतो. आणि त्याला बाजूला सारून त्याच्यातून बाहेर निघतो, त्याला आपण वैराग्य असं म्हणतो. तर आता आपण हे पंचमहाभूतांची क्रमाक्रमाने विश्वरचना झाली, हे सगळं आपण बघितलो. आता आपल्याला पुढे स्थूल पंचमहाभूते काय आहेत, आता आपल्याला सूक्ष्म पंचभूते काय आहे हे आपल्याला कळालं. आता स्थूल पंचमहाभूते काय आहे
हे आपल्याला आता हे 5व्या दशकामध्ये कळणार आहे, 5व्या समासामध्ये कळणार आहे. तर आता आपण 5वा समास पण आज घेऊ शकतो. कारण मी म्हणते ना, प्रत्येक ओवीचा अर्थ कळून घेतल्यापेक्षा आपल्याला त्याच्यातलं मतितार्थ काय आहे हे कळालं म्हणजे आपण हळूहळू पुढे जाऊ शकतो. तर आता ह्याच्या आधी आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहोत. तर आता त्याच्यामधलं थोडे थोडे घेत आपण पुढे जात आहोत. तर आता आपल्याला स्थूल पंचमहाभूते काय आहे हे 5व्या समासामध्ये कळणार आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ किती श्लोक आहे, किती ओवी आहे, 70 ओवी आहेत. तर आपण काय करूया, आपण 25-25 ओवी घेऊया. या चौथ्यातले 30च झालेत वाचू. चौथ्यातले 30च झालेत काय? मी पुढे गेले म्हणजे. चालेल चालेल, मग घ्या तुम्ही पुढचं वाचून घ्या, मग पुढे जाऊया. आता अपाचे लक्षण आपतेची जे मृदुपण ते कठीण तेची पृथ्वी श्रीराम. आपी आप सहजची असे तेज मृदुपण भासे वायू स्तब्धपणे दिसे मृदुत्वांगी श्रीराम. आकाश न लगे सांगावे ते व्यापकची सोहावे आपी पंचभूतीची नावे सूक्ष्म निरोपिली श्रीराम. आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदुपण तेची आप श्रीराम. कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधंश तोची वायू श्रीराम. आकाश सकळास व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भास भासे श्रीराम. आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होयेना शिव मात्र श्रीराम. असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरूपिले श्रीराम. परी हे आहाच पाहता नातुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात श्रीराम. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती श्रीराम. एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक श्रीराम. भूते गुण मेळविजे त्यासी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणीजे अष्टधा प्रकृती श्रीराम. शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण याची पाहावी ओळखण सूक्ष्म दृष्टी श्रीराम. गुणापासून भूते पावली पावली स्पष्ट दशेत जडत्वा येऊनी समजते तत्वे झाली श्रीराम. पुढे तत्व पिंड ब्रह्मांड तत्वरचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे श्रीराम. हा भूत कर्दम बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी श्रीराम. या ब्रह्मांडा पलीकडेल गोष्टी जय झाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्म दृष्टी ओळखावी श्रीराम. सप्त कंचुक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड ऐलकडे श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे श्रीराम. नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे श्रीराम. शेषकूर्म सप्त पाताळ 21 स्वर्गे अष्टदिक्पाळ 33 कोटी देव सकळ ऐलीकडे श्रीराम. 12 आदित्य 11 रुद्र नवनाग सप्त ऋषेश्वर नाना देवांचे अवतार श्रीराम. मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता असो सांगो किती विस्तार हा श्रीराम. सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोधी भूते जे बोलली तेची पुढे जडत्व आली ते सकळ ही बोलली पुढीली समासे श्रीराम. पंचभूते पृथक आकारे पुढे निरूपिली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी श्रीराम. पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तू जपावी जय श्रीराम. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शनावे पैसे दृश्य हे सांडावे जाणून या श्रीराम. म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची गाठी एकपणे पडली मिठी दृश्य पंचभूता श्रीराम. एवं पंचभूताचे दृश्य सृष्टी रचिली सावकाश श्रोती करून अवकाश श्रवण करावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे
सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा संपन्न श्रीराम. दशक 8. समास 5. स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे. केवळ मूर्खते नेणे म्हणून घडले सांगणे. पंचभूतांची लक्षणे विशद करुनी श्रीराम. पंचभूतांचा कर्दम झाला आता नवेची वेगळा केला. परंतु काही एक वेगळाला करुनी जाऊ श्रीराम. पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे बहुप्रकारे जाणीजे पृथ्वी श्रीराम. नाना रंगाची मृत्तिका नाना स्थळोस्थळी जेका वाळुके वाळू अनेका मिळवणी पृथ्वी श्रीराम. पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवालये शिखरे मिळवणी पृथ्वी श्रीराम. सप्त द्वीपावती पृथ्वी काय म्हणून सांगावी. नवखंड मिळवणी जाणावी वसुंधरा श्रीराम. नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती 184 उत्पत्ती मिळवणी पृथ्वी श्रीराम. नाना उद्वसे जे वने नाना तरुवरांची वने गिरिकंदरे नाना स्तने नाना स्थाने मिळवणी पृथ्वी श्रीराम. नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळवणी पृथ्वी जाणीजे श्रोती श्रीराम. नाना धातू सुवर्णाधिक नाना रत्ने जे अनेक नाना काष्ठ वृक्षाधिक मिळवणी पृथ्वी श्रीराम. आता असो हे बहुवस जडांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे श्रीराम. बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगिजेल आप ज्योती ओळखावे रूप सावध होऊनी श्रीराम. वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळवणी आप श्रीराम. श्लोक. क्षीर क्षीर सुरा सर्पदधी इक्षुर्जलम तथा. 4 समुद्र दिसत आहे सकळ जन दृष्टीस पाहे. जेथे लवळ होत आहे तोची क्षार सिंधू श्रीराम. एक दुधाचा सागर त्याचे नाव क्षीरसागर देवे दिधला निरंतर उपवन्यासी श्रीराम. एक समुद्र मध्याचा एक जाणावा धृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे श्रीराम. एक उसाच्या रसाचा एक तो शुद्ध जळाचा ऐसा 7 समुद्रांचा वेढा पृथ्वी येसी श्रीराम. एवं भूमंडळीचे जळ नाना स्थळीचे सकळ मिळवणी अवघे केवळ आप जाणावे श्रीराम. पृथ्वी गर्भी किती एक पृथ्वी तळी आवरणोदक तीही लोकींचे उदक मिळवणी आप श्रीराम. नाना वल्ली बहुवस नाना तरुवरांचे रस मध पारा अमृत विष मिळवणी आप श्रीराम. नाना रस स्नेहाधिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोली जय श्रीराम. सारद्र आणि शीतळ जळासारिखे पातळ शुक्लित शोणित मूत्र लाळ आप बोली जय श्रीराम. आप संकेते जाणावे पातळ बोले ओळखावे मृदू शीतळ स्वभावे आप बोली जय श्रीराम. जाला आपाचा संकेत पाताळ मृद गुळगुळीत स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे श्रीराम. तर आपण आता 24 पर्यंत वाचलो. 24 ओवीपर्यंत वाचलो. तर ह्याच्यामध्ये ह्या 24 ओवीमध्ये आपल्याला पृथ्वी आणि पाण्याबद्दल काय काय स्थूल रूप आहेत हे आपल्याला रामदास स्वामी सांगितलेले आहेत. तर ह्या स्थूल पंचमहाभूतेमध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे हे सारे दृश्य विश्व पंचमहाभूतापासून झाले. अर्थात आपल्याला आढळणारे सगळे पदार्थ पंचमहाभूतात्मकच आहेत. प्रत्येक महाभूतांचा प्रधान गुण पूर्वी सांगून झालाय. म्हणजे त्यांचे गुण काय आहेत. पृथ्वी कठीण आहे, पाणी मृदू आहे, वारा चंचल आहे, हे सगळं आपल्याला कळून चुकलेलं आहे. पण ह्याची रूप काय आहेत हे आपल्याला आता ते सूक्ष्म रूप बघितलो आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्थूल रूप बघायची आहेत. तर आता ह्याच्यामध्ये या समासामध्ये पृथ्वीपासून काय रूप आहेत, पृथ्वीचे काय रूप आहेत, पाण्यापासून काय होते, तेजापासून काय आहे, वायूपासून काय आहे, हे सगळं वर्णन सांगितलेलं आहे. पण शेवटचं जे 20 ओवी आहेत त्याच्यामध्ये आकाश आणि ब्रह्म एकच आहे हे शिष्याला वाटतंय.
पण हे एक जरी वाटत असलं तरी ते वेगळे आहेत, हे पण आपल्याला पुढच्या शेवटच्या 20 ओवींमध्ये रामदास स्वामी खूप छान समजून सांगितलेले आहेत. तर आता आपण पहिले 25 ओवीमध्ये पृथ्वी आणि पाणी ह्यांचे रूप काय काय आहेत हे आपण पहिले कळून घेऊयात. तर पृथ्वीचं काय लक्षण आहे, म्हणजे त्याचं काय जडतत्व आहे. ते जडतत्व आहे म्हणून म्हणलं तर ते सगळं आपल्याला दिसतं. पृथ्वी आपल्याला दिसते, पृथ्वीने निर्माण झालेले सगळ्या गोष्टी दिसतात. पृथ्वीमधून झाड निर्माण होतं, पृथ्वीमधून पाणी येतं. आपण पृथ्वी खणल्यानंतर विहीर काढतो की नाही, तलाव निर्माण करतो, खाणीमधून सोने काढतो, पेट्रोल निघतं, तेल निघतात, आपल्याला बरेच गोष्टी पृथ्वीमधून निघतात. हे सगळं जडतत्व आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी बरेच नावं सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे असं, पहिले गावं, सुंदर शहरे, नाना प्रकारची साधी रत्न खचित मंदिरं, मंदिरांची आकार, अनेक प्रकारची शिखरं, हे सगळे पृथ्वीमय म्हणून आहेत म्हणून सांगितलेले. पृथ्वी 7 द्वीपामध्ये विभागलेली आहे म्हणून सांगितले. तिचे वर्णन किती सांगावे, 9 खंड म्हणून आहेत, मिळून सगळी पृथ्वीच आहे. 9 खंड अशी आहेत, इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किमपुरुष, केतुमाल, रम्यक, भरत, हिरण्यमय आणि उत्तर कुरु म्हणून सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कितीतरी देवदेवता, कितीतरी राजे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या चालीरीतीचे लोक, असे 84 लक्ष योनीचे प्राणी, हे सगळं मिळून पृथ्वीच आहे. ओसाड राणे, मोठ्या मोठ्या झाडांनी भरलेले दाट जंगले, डोंगर, दर्या, हे सगळं पृथ्वीच आहे म्हणून सांगितलेले आहेत. आणि माणसाने निर्माण केलेले निरनिराळे घर वगैरे सगळं जे आहेत की नाही, हे सगळं पृथ्वीच आहे म्हणून सांगितलेलं आहे. सोने, चांदी, लोखंड वगैरे निरनिराळे धातू, नाना प्रकारची रत्न, अनेक प्रकारची लाकडे व झाडे, हे सगळे मिळून पृथ्वीच आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जडतत्व काय, म्हणजे आपलं जे मांस आहे की नाही आपल्या ह्याच्यामध्ये, हे सगळं जडतत्व आहे म्हणून आपण आहोत. नुसतं हाडाचं सापळा राहिलं तर आपण काही काम करू शकतो का, काहीच करू शकत नाही. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जडतत्व पण राहायला पाहिजे, म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा पृथ्वी तत्व आहे म्हणून सांगितलेलं आहे. यानंतर पाण्यापासून काय काय आहेत ते सांगितलेले आहेत. आतापर्यंत पृथ्वी रूप सांगितलेले आहेत, पाणी कसे आढळते ते सांगितलेत. तर आता पाणी कसे आहे हे सांगतो म्हणून म्हणायला लागलेत. तर पाण्याचे प्रकार काय काय आहेत, विहीर, आड, तलाव, निरनिराळ्या नद्यांतील पाणी, ढग, 7 समुद्र मिळून सगळे पाणी आहेत म्हणून सांगितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये एक श्लोक सांगितलेले आहेत. तर 7 समुद्र, 7 सागर कोणचे आहेत ते एका श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. क्षार, क्षीर, सुरास पिंदर, दधी, इक्षुर, जलम तथा, म्हणजे 7 प्रकारचे जे जलतत्व असलेले जे पदार्थ आहेत त्याचे समुद्र आहेत. आपल्याला फक्त एकच समुद्र दिसतं, क्षार समुद्र. क्षार समुद्र म्हणजे मिठाचं एकच दिसतं. आणि एक क्षीर समुद्र म्हणून आपण एक ऐकलेलं आहोत. ते कशामुळे की एक ऋषी होते, व्याघ्रपाद म्हणून ऋषी होते, त्यांचा मुलगा उपमन्यू, ते गरीब होते खूप. तर त्याला आई दूध म्हणून पीठ कालवलेलं पाणी द्यायची रोज प्यायला. तर तो एकदा त्याच्या मित्राच्या घरी जातो, गेलं तर त्याची मित्राची आई त्याला गाईचं दूध प्यायला देते. तर आई रोज द्यायचं दुधापेक्षा हे दूध वेगळं आहे हे त्याच्या कळून येतं, चवीने कळून येतं त्याला. आणि तो घरी येऊन रडतो, आईला म्हणतो की आई तू मला रोज द्यायचं दूध नाहीये, ते काहीतरी वेगळंच काहीतरी देतीस, मला खरं दूध पाहिजे. म्हणून म्हणत हे आपण गरीब आहोत, आपल्याला हे मिळत नाही, देवाची कृपा आपल्यावर झाली तर आपल्याला मिळते म्हणून ती सांगते. तर देवाची कृपा कशी व्हायला पाहिजे, तर तपश्चर्या करतो म्हणून म्हणते ती. तर त्यावेळेस तो तपश्चर्या केल्यानंतर देवाने त्याला नुसतं दूध दिलं नाही, क्षीर समुद्रच दिलंय, म्हणजे दुधाचंच समुद्र त्याला दिलेलं आहे. हे आपण गोष्टीमध्ये ऐकलो, प्रत्यक्षात आपण पाहिलेले नाहीयेत. तर त्याचप्रमाणे फक्त क्षार आणि क्षीर हे ऐकलो आपण, क्षार तर बघतोच आहेत, पण त्याच्यानंतर दारूचा एक समुद्र असतो म्हणे,
तुपाचा एक समुद्र असतो, दह्याचा एक समुद्र असतो आणि उसाच्या रसाचा आणि गोड पाण्याचे असे 7 समुद्र आहेत म्हणून सांगितलेत त्यांनी. तर हे 7 समुद्र पृथ्वीच्या पोटात आहे, म्हणजे पृथ्वीच्या पोटातच हे सगळं काही आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर हे तर समुद्र, विहीर, तलाव वगैरे आपण म्हणतोय, पण माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा पाणी तत्व, जलतत्व कशा प्रकारे आहे म्हणून म्हणलं तर त्याच्यामध्ये रेत, रक्त, मूळ, मूत्र, लाळ इत्यादी जे ओले आणि थंड असतात ते सगळे पाणीच आहे म्हणून सांगितलेले. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सगळं काही चिकट रक्त पाण्यासारखं वाहतं, म्हणजे आणि जे आपल्या गर्भामध्ये जे हे उत्पन्न होतं, रेत म्हणतो ते सुद्धा पण जलतत्वच आहे म्हणून सांगितलेलं. लाळ, मूत्र, रक्त हे सगळं जलतत्व आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत आपण 24 ओवीमध्ये पृथ्वी तत्व आणि जलतत्व काय आहे हे कळून घेतलो. म्हणजे पहा आपल्याला किती छान ह्याच्याने समजून सांगतायत की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपण म्हणतो की नाही, आपण इंजिनिअरिंग करायचंय, डॉक्टरी करायचंय किंवा वकिली करायचंय, हे सगळं आता आपण हे सगळं कसं काय करतोय बघतोय, आपण हे सगळं सायन्समध्ये बघतोय. म्हणजे डॉक्टरी करायचं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं कळतंय. म्हणजे जलतत्व म्हणजे काय, पृथ्वी तत्व म्हणजे काय, हे सगळं हे आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन शिकायला मिळतं. पण दासबोध एक हातामध्ये घेतलो आणि त्याचं खरोखर जर अभ्यास केलो आपण, तर आपण हे सगळ्या गोष्टीच्या पुढे जातो. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष भगवंतच दिसणार आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला दासबोध अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला खरं कळून घ्यायला पाहिजे. पण आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याला काही व्हॅल्यूच नाहीये. फार क्वचित लोकांना दासबोध माहित आहे. बरेच लोक आता आपल्या ग्रुपमध्येच कितीतरी लोक म्हणलेले आहेत ना, खरंच हो दासबोध ग्रंथ माहित, नाव ऐकलो फक्त रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे म्हणून ऐकलो, पण प्रत्यक्षात ते काय आहे आम्हाला माहित नाही. खरं तर हे शाळेमध्ये ठेवायला पाहिजे हे ग्रंथ, हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. पण नाही, त्या गोष्टीला व्हॅल्यू नाहीये. पण जाऊ दे, देर आई दुरुस्त आई म्हणल्यासारखं आपल्याला थोडं वेळ झालं, वयाच्या थोड्या उरलेल्या वयाच्या कळतंय आपल्याला, पण थोडंसं आपल्याला कळून चुकतंय की काय काय आहे या दासबोधामध्ये, आपण काय काय शिकतोय हे सगळं आपल्याला कळतं आहे. तर आता आपल्याला पुढचे 25 ओवीमध्ये हे कळणार आहे. पृथ्वी झालं, जल झालं, तर अग्नी, वायू हे कळणार आहे. नंतर आकाश काय आहे ते आपल्याला शेवटच्या 20 ओवीमध्ये कळणार आहे. तर वाचा तुम्ही. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे, तेज बोली जय श्रीराम. वन्ही मेघी विद्युलता, वन्ही सृष्टी संहारिता, वन्ही सागरा जाळिता, वडवा नळू श्रीराम. वन्ही चक्राचे नेत्रीचा, वन्ही काळाचे क्षुधेचा, वन्ही परिग भूगोळाचा, तेज बोली जय श्रीराम. जय जय प्रकाश रूप, ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप, तेज जाणावे श्रीराम. वायो जाणावा चंचल, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ, वायूमुळे श्रीराम. हाले डोले पितुका पवन, काही न चले पवने विण, सृष्टी चालाया कारण, मूळ तो वायू श्रीराम. तळण वळण आणि प्रसारण, निरोध आणि अकोचन, सकळ जाणावा पवन, चंचल रूपी श्रीराम. प्राण अपान आणि व्यान, चौथा उदान आणि समान, नाग कूर्म कर्कश जाण, देवदत्त धनंजय श्रीराम. जितके काही होते चलन, तितके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण, वायूची धरता श्रीराम. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, अवकाश रूप सकळ, आकाश जाणावे श्रीराम. आकाश सकळास व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहुभूतांचे श्रीराम. आकाश ऐसे नाही सार, आकाश सकळाहुनी थोर, पाहता आकाशाचा विचार, स्वरूपा सारिखा श्रीराम. तव शिष्ये केला आक्षेप, दोहीचे सारखेच रूप, तरी आकाशाची स्वरूप का म्हणू नये श्रीराम. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तूच स्वतः सिद्ध, तान म्हणावी श्रीराम. वस्तू अचळ अढळ, वस्तू निर्मळ निश्चळ,
ऐसेची आकाश केवळ वस्तू सारिखे श्रीराम ऐकोनी वक्ता बोले वचन वस्तू निर्गुण पुरातन आकाश अंगी सप्त गुण शास्त्री निरोपिले श्रीराम काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत पाहो ऐसा सप्तविध स्वभावे आकाशाचा श्रीराम ऐसे शास्त्राकारे बोलिले म्हणून आकाशभूत झाले स्वरूप निर्विकार संचले उपमे रहित श्रीराम काचबंदी आणि जल सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जल शहाणे जाणती श्रीराम रुवामध्ये स्फटिक पडला लोकी तद्रूप देखिला तेने कपाळ मोक्ष झाला कापूस न करी श्रीराम तंदुलामध्ये श्वेत खडे तंदुला सारखेच वाकुडे जाऊ जाता दात पडे तेव्हा कळे श्रीराम त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागा सारखाच भासे शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे श्रीराम गुळासारिखा गुळ दगड परी तो कठीण निचाड नागकांडी आणि वेखंड एकी म्हणून ये श्रीराम सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेसी मिळता ज्वाळ ताळीमा चढे श्रीराम असो हे हीन दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे श्रीराम वस्तूशी वर्णचिनसे आकाश श्याम वर्ण असे दोहीस साम्यता कैसे करती विचक्षण श्रीराम. तर आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला पृथ्वी आणि पाणीचं आपण बघितलो 24 ओवीमध्ये. आता उरलेल्या ओवीमध्ये तिन्ही भूते घेतलेले आहेत, आकाश वायू आणि अग्नी हे तिन्ही घेतलेले आहेत. तर सर्वात पहिले तेज घेतलेले आहेत म्हणजे अग्नी घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय सांगितलेले आहेत. मेघामध्ये विजेचा रूपाने अग्नी आढळतो, प्रलयाच्या अग्नी सृष्टीचा संहार करतो, वडवाग्नी सागराला जाळतो, शंकराच्या तिसऱ्या नेत्रामध्ये अग्नी आहे, काळ सर्वभक्षक आहे, अग्नी हा काळाची भूक आहे, तो सर्वांना चाळून टाकतो, खाऊन टाकतो, अग्नी सर्व पृथ्वीला वेढून आहे, पृथ्वीवर केव्हाही कोठेही आग लागते. हे सगळे तेजाचेच प्रकार समजावे. जे जे प्रकाशमय आहे ते ते सारे तेजाचे स्वरूप आहे. शोषण करणारे किंवा वाळवणारे किंवा कोरडे करणारे किंवा उष्ण हे शब्द सगळे शब्द तेजाचेच अस्तित्व समजावे. म्हणजे आपल्याला तेज कशा कशामध्ये दिसतं हे आपल्याला सांगितलेलं आहे. शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये आहे, सूर्यामध्ये तेज आहे. ते सूर्याचं तेज आहे म्हणूनच कपडे वाळतात ना, किंवा गरम आपण आता हेअर ड्रायरनी केस वाळवायचा प्रयत्न करतो, म्हणजे ते हेअर ड्रायर मधून गरम वारं येतं म्हणूनच आपले केस वाळतात की नाही. म्हणजे हे तेजाचेच प्रकार आहे. हे सगळं तेजाचं प्रकार आहे म्हणून सांगितले. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये तेज आहे हे तर माहीतच आहे तुम्हाला. शरीर थंड पडलं की माणूस गेला. पाय त्याचे हातपाय थंड पडले तो पहिले त्याला हातपाय चोळा, झेंडू बाम लावून हातपाय चोळा, हातपाय गरम करा पहिले, आपण असं म्हणतो की नाही. म्हणजे शरीरामध्ये जर गरमपणा नसलं तरीही कुठंही पंचमहाभूतांमधले एकही जरी नसलं, तत्व नसलं तर आपण राहू शकत नाही. हे आपल्याला हे स्थूळ ह्याच्यानी कळू लागले ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर वायूचं सांगितलेलं आहे त्यांनी. वायू चंचल असतो, वायूमुळे जिवंतपणा असते. जिवंत म्हणजे चैतन्य होय. चैतन्यामुळेच जीव प्राणी हालचाल करतो. प्राण्यांचे बोलणे चालणे सगळे काही वायूमुळेच घडतात. पण हे वायूचे प्रकार पण सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर कोणचे कोणचे आहेत तर पंचप्राण एक सांगितलेले पहिलं त्यांनी सांगितलेले. आणि वायूचं हे काय गुणधर्म काय आहे. चलन वलन पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळेच घडून येतात. आणि वायू प्राणरूपाने शरीरात राहतो. कोणचे प्राणरूप पंचप्राण आहेत आपल्या शरीरामध्ये. कोणचे पंचप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचमहामुख्य प्राण आहेत. त्याच्यामध्ये उपप्राण पण आहेत. तर उपप्राण कोणचे आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पंच उपप्राण आहेत. तर प्राणांचे स्थान हृदय आहे. म्हणजे आपलं प्राण म्हणून जे पंचप्राणामध्ये 5 प्राणामध्ये प्राण जे आहे की नाही ते हृदयामध्ये. अपानाचे स्थान गुद म्हणजे अपान खाली आहे ते ढकळतं. अपान हे गुदस्थानी आहे. व्यान सर्व शरीरामध्ये व्यापून आहे. आपल्या सर्व शरीरामध्ये रक्तप्रसारण करतं की नाही ते सगळं व्यान करतं.
उदानाचे स्थान कंठ आहे, म्हणजे आपण जे बोलतो वगैरे करतो की नाही ते कंठस्थान आहे. समानाचे स्थान नाभीकडे आहे. प्राण जिवंत ठेवतो. अपान मलमूत्र विसर्जन करतो. व्यान सांध्यामधील हालचाल करतो. उदान अन्नजलाचे विभाग करतो व स्वप्नदर्शन करतो. समान शरीरास अन्नरस पोचवितो. हे झाले पंचप्राणाचे. आता हे उपप्राणाचे कोणते आहेत काम म्हणून म्हणलं तर नागाचं काम काय करतं, ढेकर देतं. आपल्याला जे ढेकर येतं की नाही जेवण झाल्यानंतर ते नागच करतं म्हणे. नागाचं काम ढेकर देणं किंवा उचकी येणं ते नागाचं काम करतं. कूर्माचे काम काय आहे, पापण्याची उघडझाप करते. आपण जे डोळ्याची उघडझाप करतो की नाही पापणीची, ते कूर्माचे. बघा पॅरालिसिस झालं म्हणतो आपण, डोळ्याची पापणी बंदच होऊन जाते, उघडताच येत नाही. तर त्याला काय होतं ते म्हणतो नाही वात झालं हो, डोळ्याचं पापणीच उघडता येत नाहीये वातामुळे. म्हणजे ते वात म्हणजे काय, वायू आहे. ते वायूचं तर कमीपणा, कूर्म जे कमी झालं तर पापण्याचं उघडझाप होत नाही. आणि नागाचे कार्य, आपल्याला गॅसेस होऊ लागले, ढेकर येत नाही, उचकी येत नाही, तर आपण म्हणतो की नाही काहीतरी जेलोसिल औषध घेऊया हो, म्हणजे आपल्याला ते हे होऊन जातं, गॅसेसचे प्रॉब्लेम येत नाही. तर गॅसेसचे प्रॉब्लेम कशामुळे येतं, हे नागाचं वायूमुळे होतं. नाग म्हणून वायू, उपवायू जे आहे ना त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होतं. कृकलाचे कार्य शिंक येणे. आता सर्दी झाले, शिंका नाही आलं की आपण नाकात काडी करतो की नाही, शिंक यावा आणि आपल्या शरीरामधलं जे चिकट पदार्थ आहे ते पातळ होऊन बाहेर पडावं म्हणून आपण शिंक येण्यासाठी काडी करतो. तर ते कृकलाचं कार्य आहे. देवदत्ताचे कार्य जांभई येणं, म्हणजे आपल्याला जे जांभई देतो की नाही झोप यायच्या वेळेस, कंटाळा आला तरी संध्याकाळी बडबड बडबड करायला आलेत, कंटाळा यायला लागले म्हणून जांभई येत असते. तर ते जांभई देण्याचं काम काय असतं, देवदत्ताचं कार्य आहे. धनंजयाचे कार्य काय, मेल्यावरही शरीरास व्यापून राहणे. म्हणजे मेल्यावर म्हणजे जीव गेल्यानंतर सुद्धा जर धनंजय असला, म्हणजे आपण म्हणतो ना मेल्यानंतर आपली किडनी ट्रान्सप्लांट करतो, डोळे काढून देतो, आजकाल तर प्रत्येक अवयव काढून द्यायला लागलेत. तर हे सगळं जे धनंजय वायू असेपर्यंतच हे काम होतं. जर धनंजय वायू त्याच्यामधून निघून गेलं तर हे कार्य होत नाही. म्हणजे हे आपले उपप्राणाचे काम आहेत. म्हणजे आपल्याला हे वायूमध्ये स्थूल रूप काय आहे हे आपल्याला कळालेलं आहे. विश्वामध्ये जी गती आढळते, जी हालचाल दिसते, ते सगळं वायूचे लक्षण समजावे. चंद्र, सूर्य, तारा समूह यांना आपल्या स्थानावर धरून ठेवणारा केवळ वायूच आहे. आणि आता शेवटी आकाशाबद्दल सांगितलेले आहेत त्यांनी. आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे. दाही दिशांना पसरलेला जो असीम अवकाश आहे तोच आकाश समजावा. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे. ते अनेकामध्ये आहे, अनेकामध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज, वायू या चारी भूतांचा सर्व प्रसार आकाशामध्ये असतो. आकाशा इतके सूक्ष्म दुसरे काही नाही. म्हणजे आकाश कुठंही जा, तुम्ही पाण्यामध्ये जा, विमानात जा, गाडीमध्ये जा, चालत जा, कशातही जा, तुम्हाला डोक्यावर आकाश दिसतं. पाण्यामध्ये जाऊ लागलं तर खाली पाणी दिसेल एखाद्या वेळेस, पृथ्वी दिसणार नाही, पण वर आकाश दिसतोच. म्हणजे सगळ्या ठिकाणी आकाश आहे. तर इथं शिष्याला असं म्हणायचं आहे की आकाश असा आहे, कुठेही सर्व ठिकाणी व्यापून आहे. पृथ्वी तरी दिसत नाही काही ठिकाणी, काही ठिकाणी पाणी दिसत नाही, वायू दिसतं, वायू तर दिसतच नाही, अग्नी पण दिसत नाही काही ठिकाणी. कुठं काही ठिकाणी म्हणतात ना सूर्याचं दर्शनच होत नाही, ते कुठेतरी असतं ना ध्रुव मध्य असं काहीतरी म्हणतात, तिथं सूर्यप्रकाशच नसतं त्या ह्याच्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या प्रदेशामध्ये, त्या देशामध्ये सूर्यच नसतं म्हणतात. असं हे चार भूते नसलेली ठिकाणं दिसतात, पण आकाश नसलेलं ठिकाणच नाहीये. मग आकाशच का ब्रह्म नाहीये? सगळ्या ठिकाणी दिसतोय ना, मग का आकाशच का ब्रह्म नाहीये? म्हणून श्रोत्याचं विचारणं आहे. तर त्यावेळेस रामदास स्वामी काही छोटे छोटे उदाहरण दिलेले आहेत. ते कसं दिलेले आहेत, काच आपल्याला जमिनीवर पसरून दिसलं तर ते पाणीप्रमाणे वाटतं, पण ते काच आहे, पाणी नाहीये ना, ते भास होतो. त्याचप्रमाणे ब्रह्म पाणी आहे, काच नाहीये.
हे आकाश म्हणजे काच आहे. आणि तांदूळामध्ये पांढरे खडे असतात. तर तांदूळ नाहीये ना, आपण जेव्हा भात शिजवतो तांदूळ शिजतं, खडा शिजतो का नाही शिजत. जेवायला गेले की दातात खडा कटकन लागतं आणि दात तुटायची भीती वाटते. गुळामध्ये सुद्धा दगड असतात, ते गुळासारखंच दिसतात, पण गुळ खाल्लं तर वितळून गोड लागतं, पण दगड आपल्याला हे होतं. म्हणजे अशा प्रकारे. आणि सोनं आणि सोन पितळ म्हणतो आपण, तर हे दोन्ही एकसारखेच दिसतात, पण सोनं तापवलं तरी पिवळंच राहतं, पण सोन पितळ म्हणजे पितळ जे आहे ते तापवलं की काळं पडतं. म्हणजे ह्याप्रमाणे आकाश हे सोन पितळ आहे आणि सोनं जे आहे ते ब्रह्म आहे. हे आपल्याला आतापर्यंत सांगितलेत. बाकीचे उरलेले ओवी वाचून घ्या, त्याचा अर्थ पण जवळजवळ एवढंच आहे. आज थोडं उशीर होते, झाले थोडे 5-10 मिनिटं उशीर होते. श्रोते म्हणती रूप आकाश ठाईचे अरूप, आकाश वस्तूचं तद्रूप, भेद नाही श्रीराम. सहभूतास नाश आहे, आकाश कैसे नासत आहे, आकाशास नस आहे, वर्ण व्यक्ती विकार. आकाश अचळ दिसते, त्याचे काय नासो पाहते, पाहता अमुचे निमते, आकाश शाश्वत श्रीराम. ऐसे ऐकोनी वचन, वक्ता बोले प्रतिवचन, ऐका आता लक्षण आकाशाचे श्रीराम. आकाश तमापासून झाले, म्हणून काम क्रोधे वेष्टिले, अज्ञान शून्यत्व बोलिले, नामतयाचे श्रीराम. अज्ञाने काम क्रोधाधिक, मोह भये आणि शोक, हा अज्ञानाचा विवेक, आकाश गुणे श्रीराम. नास्तिक नकार वचन, तेचे शून्याचे लक्षण, तयास म्हणती हृदय शून्य, अज्ञान प्राणी श्रीराम. आकाश स्तब्धपणे शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे कठीण, रूपतयाचे श्रीराम. कठीण शून्य विकारवंत, तयास कैसे म्हणावे संत, मनास वाटे ते तद्वत, आहाच दृष्टी श्रीराम. अज्ञान कालवले आकाशी, तया कर्दमा ज्ञान नासी, म्हणून या आकाशासी नाश आहे श्रीराम. तैसे आकाश आणि स्वरूप, पाहता वाटती एकरूप, परी दोही मध्ये विक्षेप, शून्यत्वाचा श्रीराम. आहाच पाहता कल्पनेसी, सारिखेच वाटे निश्चयसी, परी आकाश स्वरूपासी, भेद आहे श्रीराम. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था, सारिखेची वाटे तत्वता, परी विवंचुनी पाहो जाता, भेद आहे श्रीराम. खोटे खऱ्या सारिखे भाविती, परी परीक्षावंत निवडिती, का कुरंगे देखून बोलती, मृगजळासी श्रीराम. आता असो हा दृष्टांत, बोलिला कळा या संकेत, म्हणून भूत आणि अनंत एक नव्हे ती श्रीराम. आकाश वेगळेपण पहावे, स्वरूपचे भावे, वस्तूचे पाहणे स्वभावे, ऐसे असे श्रीराम. येथे आशंका पिटली, संदेह वृत्ती मावळली, भिन्नपणे नवेची अनुभवली, स्वरूप स्थिती श्रीराम. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे श्रीराम. दुग्धा सारिखा जलांश, निवडू जाणती राजहंस, तैसे स्वरूप आणि आकाश, संत जाणती श्रीराम. सकळ माया गथा गोवी, संत संगे हे उगमावी, पाविजे मोक्षाची पदवी, सत्समागमे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, स्थूल पंच महाभूते, स्वरूपाकाश भेदो नाम, समास 5वा संपन्न. श्रीराम समर्थ. तर आता इथं आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलंय ना, म्हणजे कसं तांदूळामध्ये पांढरे खडे असतात, ते सगळं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा शिष्याला वाटतं की आकाश हे त्याला रूप नाहीये, निर्गुण आहे, चंचल नाहीये, स्थिर आहे आकाश, आणि त्याला रंग नाहीये, तर तो नाश पावत नाहीये. हे सगळं असताना मग आकाश शाश्वत ब्रह्म का नाहीये हे शिष्याला वाटतंय. तर त्यावेळेस वक्ता म्हणजे श्रोताला वाटतंय, तर वक्ता म्हणतो नाही, हे होऊ शकत नाही असं म्हणून म्हणतात. तर त्याला पुन्हा एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. तर ते कसं सांगितलेलं आहे, तर उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था म्हणजे समाधी लागली. आपण म्हणतो ना, काही आपण गाडीमधून जात असताना किंवा बसल्या बसल्या काही लोकांना प्रवचन ऐकता ऐकता झोप लागती पहा.
तर त्यावेळेस समाधी लागली हो त्यांची असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे समाधी आणि झोपेची अवस्था एकच आहे असं आपल्याला वरवर दिसतं, पण उन्मनी अवस्था जी आहे ती म्हणजे जागृतपणाची आहे, आणि गाढ झोप जी आहे ती जड आहे, म्हणजे ती झोप लागून गेली त्याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही. पण ही उन्मती अवस्था समाधी लागली म्हणलं तर आपल्याला त्याच्यामध्ये एक जागृतपणा असते. तर ते उन्मनी आणि गाढ निद्रा एक आहे हे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे आकाश आणि परब्रह्म एक आहे आपल्याला असं म्हणता येत नाही. तर त्याचं एक साधं सोपं उदाहरण किती छान, म्हणजे शेवटी इतकं छान त्यांनी सांगितलेलं आहे. आकाश आपल्याला दृष्टीस दिसते, पण परब्रह्म ब्रह्मच व्हावं लागतं. त्या स्वरूपात गेल्यानंतरच खरं परब्रह्म काय आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं. तर आकाश आपल्याला दृष्टीस दिसते आणि परब्रह्म ब्रह्म हे आपल्याला अनुभवावं लागतं, हे सत्य आहे. तर हे कशामुळे होतं? दुग्धासारिखे जळांश निवडून जाती राजहंस, तैचे स्वरूप आणि आकाश संत जाणीती. म्हणजे राजहंस जे असतं की नाही, दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं असलं तर फक्त दूधच घेतं, पाणी वेगळं करतं. त्याचप्रमाणे हे संत लोक सुद्धा तसेच असतात. आकाश आणि परब्रह्म हे दोन्ही एक आहे ते त्यांना पटत नाही. आकाश वेगळं आणि परब्रह्म वेगळं हे कळून घेण्यासाठी म्हणून आपण संत समागमेच राहायला पाहिजे, म्हणजे संतांच्या सहवासातच राहायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतं. म्हणून शेवटच्या ओवीमध्ये रामदास स्वामी आपल्याला सांगितलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा तेच सांगते की अद्वैत परब्रह्म हे वर्णन करून सांगण्या इतकी मी मोठी नाहीये. स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे, तेव्हा कुठं ह्या गोष्टी आपल्याला कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कळावं म्हणून म्हणलं तर आपल्याला पूर्ण दासबोधाचा अभ्यास करायला पाहिजे, आणि दासबोध पूर्ण कळाल्यानंतरच आपण थोडंफार पुढे जाऊ शकतो. तर आपण हळूहळू पुढे जात आहोत. तर पुढे आपल्याला काय जाणे, रामदास स्वामींची खरी आपल्यावर कृपा झाली समजा, किंवा आपल्या सद्गुरूंची. आपण दासबोध वाचतोय म्हणून आपण रामदास स्वामी म्हणतोय, पण प्रत्येक संतांचे आपल्याकडे शिष्य किंवा अनुयायी आहेत. गजानन महाराजांचे, शंकर महाराजांचे आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत, असे कितीतरी, गोंधवले महाराजांचे आहेत, असे कितीतरी संतांचे आपल्याजवळ अनुकरण करणारे आहेत, त्यांचे शिष्य म्हणून झालेले आहेत, त्यांची दीक्षा घेतलेले लोक आहेत. तर त्यांची कृपा जर खरोखर आपल्यावर झाली तर खरोखर हे दासबोध वाचन झाल्यानंतर, दासबोधाचा अभ्यास झाल्यानंतर कोणास ठाऊक आपल्याला सुद्धा अनुभव येईलच, असं आपण ह्या विश्वासावर राहून पुढे जाऊया. तर आज आपण इथे थांबूया. आणि पुन्हा एकदा प्रत्येक वेळेस मी एकच गोष्ट म्हणते की मला जितकं कळालं, मला जितकं सांगता येतं त्याप्रमाणे मी सांगायचा प्रयत्न करते. मी स्वतः काही परब्रह्म अनुभवलेली अजूनपर्यंत नाहीये, तर त्याच्यामुळे मी थोडं कमी पडत असेल, पण मी प्रयत्न मात्र करते अभ्यास करून तुम्हाला सांगायचं. तर जे काही कमी असेल तर माझ्या अभ्यासामध्ये कमी असेल, आणि जे काही चांगले शब्द तुम्हाला कळाले असतील ते सगळं रामदासांची कृपा, रामदास स्वामींची कृपा आणि माझ्या सद्गुरूंची कृपा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर आज इथेच थांबेन. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया झालं की आपण थांबूया. आज थोडं उशीर झालंय, क्षमस्व. कल्याण करी रामराया जनहित विवरी, कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे हे जन हात धरी दयाळा, कल्याण करी रामराया. अपराधी जन सुखतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी रामराया. कठीण त्यावरी कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी रामराया. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण
म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, जनहित विवरी कल्याण करी राम राया. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ.